देख रहे थे कि 5,000 लोगों को यीशु मसीह ने खिलाया। आम्ही पाहत होतो की 5,000 लोकांना येशू ख्रिस्ताने खाऊ घातलं. 5,000 पुरुषों को प्रभु ने खिलाया। 5,000 पुरुषांना प्रभूने खाऊ घातलं. 5 रोटी और 2 मछलियों के 5 द्वारा भाकरी आणि 2 माशांच्या द्वारे हमने अलग अलग चीजों को इसमें से देखा। आम्ही वेगवेगळ्या गोष्टी यातून पाहिल्या. आज हम 11वीं बात देखने वाले आज हैं आम्ही यातून 11वी गोष्ट पाहणार आहोत और हम पूरी तैयारी के साथ में बैठे कि प्रभु आज क्या बात आणि करें। आपण तयारी करून बसूया की प्रभू आमच्या संगती आज काहीतरी बोलणार आहे. यीशु मसीह ने 5,000 पुरुषों को और महिलाएं और बच्चों को उनको डिवाइड किया और उनको घास में बिठा दिया। आम्ही पाहिलं की येशू ख्रिस्ताने 5,000 पुरुष आणि बायका आणि लेकरांना गटागटाने गवतावरती बसवलं. उनके पास में 5,000 पुरुषों को खिलाने के लिए सिर्फ 5 रोटी और 2 मछलियां आणि त्या थी। 5,000 पेक्षा अधिक लोकांना खाऊ घालण्यासाठी त्यांच्याकडे केवळ 5 भाकरी आणि 2 मासे होते. वो भी उनका नहीं था। एक बच्चा सामने आया और उस बच्चे ने 5 रोटी और 2 आणि मछली ते पण त्यांचं नव्हतं तर एक मुलगा पुढे आला आणि त्यांनी त्याच्याकडे जे काही होतं 5 भाकरी आणि 2 मासे ते त्यांना दिले. यीशु ने कहा कि देखो मालूम करो कि लोगों के पास में क्या है। आणि येशू म्हटलं पहा लोकांकडे काय आहे. लेकिन कोई भी लोग आगे नहीं आए प्रभु यीशु मसीह को योगदान देने के लिए। पण योगदान देण्यासाठी येशूला कोणीच पुढे आलं नाही. ना महिलाएं आगे आई, ना महिला आल्या. जो महिलाओं के बारे में ऐसा है कि हमेशा वो आगे रहते हैं, महिलांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की त्या नेहमी पुढे असतात. लेकिन यीशु के समय वैसा नहीं हुआ। पण येशूच्या वेळेला तसं झालं नाही. कोई महिला आगे नहीं आई, कुठलीही महिला पुढे आली नाही. कोई पुरुष आगे नहीं आया, कुठलाही पुरुष पुढे आला नाही. कोई बच्चे आगे नहीं आए। कुणी लहान लेकर पुढे आले नाही. 5,000 पुरुषों की संख्या में महिलाएं भी हैं और बच्चे भी हैं। 5,000 पुरुषांच्या संख्येमध्ये महिलाही आहेत, लेकरही आहेत. मैंने आपको बताया कि कम से कम यहाँ वहाँ पर जो संख्या थी वो 20,000 के लगभग मी थी। तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणची जी लोकसंख्या होती जवळपास 20,000 पर्यंत लेकिन होती. कोई प्रभु को योगदान देने के लिए नहीं आ रहा। परंतु कोणीच प्रभूला योगदान देण्यासाठी पुढे आलं नाही. एक लड़का वहाँ पर था, एक मुलगा तिथे होता. उस लड़के ने प्रभु यीशु मसीह को योगदान त्या दिया। मुलाने परमेश्वराला योगदान दिलं. उसने कहा मेरे पास में है, तो म्हटलं माझ्याकडे आहे. मेरे पास 5 रोटी और 2 मछलियां हैं। माझ्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. उसने शाम का विचार नहीं किया कि मैं क्या खाऊंगा, आणि संध्याकाळचा त्याने विचार केला नाही की आता मी काय खाईन. मुझे यीशु मसीह के साथ में कितने दिन रहना पड़ेगा, उसने विचार नहीं किया। मला येशू सोबत आता आणखी किती दिवस राहावं लागणार आहे त्याचाही देखील त्यांनी विचार उसने केला. जो कुछ भी था प्रभु को दे दिया। त्याच्याकडे जे काही होतं त्यांनी प्रभूला देऊन टाकलं. उसने बोला कि प्रभु अगर 5 रोटी और 2 मछली से आप देखिए ना क्या हो सकता है, मेरे पास में यही है, मैं आपको दे देता आणि हूं। मग त्याने येशूला म्हटलं माझ्याकडे फक्त 5 भाकरी 2 मासे आहेत, तुम्ही पहा याच्यातून काय करू शकता. त्यांनी ते देऊन टाकलं. कितने लोगों का पेट भर सकता है प्रभु, ये मैं दे देता हूं, आप ये ले लीजिए और मेरा इन चीजों का इस्तेमाल किती कीजिए। लोकांचं पोट भरू शकता याच्याद्वारे मला माहित नाही, पण हे जे काही माझ्याकडे आहे ते तुम्ही घेऊन टाका. और उन्होंने उस यीशु मसीह को दे दिया। आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला ते दिलं. इतना ही नहीं, एवढंच जब नाही, यीशु मसीह के हाथ में आया, जेव्हा येशूकडे ते आलं, मैं आपसे कहना चाहता हूं आपके पास में छोटी चीज हो या बड़ी चीज हो, अगर आप प्रभु के लिए योगदान कर सकते हैं तो आप पीछे मत हटिए, प्रभु के लिए आप आगे आए। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्याकडे छोटी गोष्ट असू द्या मोठी असू द्या, तुम्ही ती परमेश्वरला देण्यासाठी ते योगदान देण्यासाठी मागे हटू नये. जे आहे ते तुम्ही देऊन आप टाका. विचार मत कीजिए शाम का क्या होगा, कल का क्या होगा, महीने भर का क्या होगा, 15 दिन के बाद में क्या हुआ, विचार नहीं मत कीजिए। आप यीशु मसीह को देखकर तो देखिए परमेश्वर क्या चमत्कार करने आणि वाला मग ते है। देत असताना माझं संध्याकाळी काय होईल, आठवड्याने काय होईल, महिन्याने काय होईल त्याचा विचार करू नका. ज्या वेळेस तुम्ही येशूला ते देता तुम्ही पाहाल की त्याद्वारे परमेश्वर काय करतो. क्योंकि आप ऐसे ऐसे प्रभु के हाथ में दे रहे हो, जो भी छोटी चीज है वो उन्नति करके ही आपको वापस आणि असा लौटाएगा। आहे आमचा परमेश्वर, जी काही छोटीशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये तो बढोतरी करतो, उन्नती करतो, वो उसको बढ़ाता है। तो त्याला वाढवतो. इसलिए प्रभु यीशु मसीह के लिए कभी भी पीछे मत हटना। आणि म्हणून प्रभु येशू ख्रिस्तासाठी कधीही मागे हटू नका. आपका देना, किसी भी प्रकार का देना, आपका समय देने हो, आपका पैसा देना हो, आपका खुद का जीवन देना हो, आपका खुद का टैलेंट देना हो, आप आगे आ जाएं। तुमचा वेळ देणं असो, तुमचा पैसा देणं असो, तुमचं जीवन प्रभूला देणं असो, तुम्ही मागे हटू नका. तर पुढे येऊन तुम्ही ते योगदान द्या. आप बाकी का छोड़ दें। आप बाकीचं सोडून द्या. इस लड़के ने यीशु मसीह के हाथ में दे दिया। ह्या मुलाने येशूच्या हातामध्ये दिलं. अब यीशु ने वो अपने हाथ में लिया, येशूने ते आपल्या हातात घेतलं उसने स्वर्ग की ओर देखा। आणि स्वर्गाकडे पाहिलं. हमने पिछले भाग में हमने देखा आणि है सब। मागच्या भागामध्ये आम्ही असं पाहिलं. पीछे नहीं जाना चाहता क्योंकि समय के साथ में मैं जाना चाहता मागं जाऊ इच्छित नाही कारण वेळेनुसार मला पुढे जायला हवंय. हूं। उसने रोटी ली, त्याने भाकर घेतली, मछली ली, मासे घेतले, स्वर्ग की ओर देखा, स्वर्गाकडे पाहिलं धन्यवाद दिया, आणि आभार मानले. धन्यवाद दिया। आभार मानले. हमें भी वही करना है। आम्हाला देखील तेच करायचं. हमारी हर एक चीज को छोटी सी लग रही है आज आपके जीवन में कि इससे कुछ होने वाला नहीं है, आप यीशु के हाथों में देकर अपना
जो सिर है, अपनी आंखें स्वर्ग की ओर आणि लगाएं। आज तुमच्याकडे एखादी छोटी गोष्ट असेल जी तुम्हाला फार छोटी वाटत आहे, ती तुम्ही घ्या, ती प्रभूला द्या आणि तुमचे नेत्र तुम्ही प्रभूकडे लावा. आपके जीवन में संघर्ष है, तुमच्या जीवनामध्ये संघर्ष आहे, परिवार का संघर्ष है, कुटुंबिक संघर्ष आहे, बच्चों का संघर्ष है, लेकरांचा संघर्ष, नौकरी का संघर्ष है, नोकरीचा संघर्ष, पैसों का संघर्ष है, पैशांचा संघर्ष, अलग अलग बातों का संघर्ष है। आणि वेगवेगळ्या गोष्टींचा संघर्ष आहे. आप नीचे ना देखें, खाली बघू नका, आप स्वर्ग की ओर तर देखें, स्वर्गाकडे पहा. क्योंकि स्वर्ग से ही असली 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 मदद मिलने वाली है। कारण की त्या स्वर्गाकडूनच तुम्हाला खरी खुरी मदत मिळणार आहे. और जब स्वर्ग से मदद आती है, आणि जेव्हा स्वर्गातून मदत वो येते, हमें मजबूत करती ते है, आम्हाला मजबूत करते वो हमें संघर्ष के लिए वो तैयार करती आणि है। आमच्या संघर्षासाठी ती आम्हाला तयार करते. इसलिए हमेशा 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 अपनी नजरों को स्वर्ग की ओर आणि लगाएं। म्हणून आम्हाला नेहमी सदैव आपली नजर जी आहे ती परमेश्वराकडे स्वर्गाकडे लावायची. इसलिए भजनकार कहता है कि मैं अपनी आंखें पर्वत की ओर आणि लगाऊंगा, म्हणून भजन स्तोत्र संहिता मध्ये असं लिहिलेलं आहे की मी आपले नेत्र पर्वताकडे लावतो. मुझे सहायता कहां से मला मिलेगी? सहायता कुठून आहे? और वो उत्तर भी देता है, आणि उत्तरही देतो, प्रश्न भी करता है और उत्तर भी देता है। प्रश्नही तो देतो आणि उत्तरही उसे देतो. मालूम है इस दुनिया में मुझे कहीं से भी मदद नहीं आणि मिलेगी। त्याला माहिती आहे की या जगामध्ये मला कुठूनही मदत मिळणार नाही. मदद मिलेगी तो स्वर्ग से मिलेगी। मदत जर मिळेल तर ती स्वर्गाकडून. और वो कहता है, आणि तो म्हणतो आकाश और पृथ्वी का निर्माण करता परमेश्वर, उसकी ओर से मुझे सहायता आकाश मिलती आणि है। पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर आहे त्याचकडून मला सहाय्य आहे. अब सहायता के लिए यहाँ वहां ना भागे, आता सहायतेसाठी इकडे तिकडे पळू नका, अपनी अपने अपनी नजरों को स्वर्ग की ओर लगाएं। तर आपल्या नजरा तुम्ही स्वर्गाकडे लावा. अब स्वर्ग की ओर सिर्फ नजर लगा के रखना नहीं आता है। स्वर्गाकडे फक्त नजर लावून नाही बसायचं. दूसरी बात, दुसरी गोष्ट, धन्यवाद देना, धन्यवाद द्यायचा. धन्यवाद देना है। धन्यवाद द्यायचा. रोना नहीं है, रडत नाही बसायचं, रोना नहीं है। रडत नाही आप बसायचं. यीशु मसीह के जीवन के बारे में देखिए, येशूच्या जीवनाच्या बाबतीमध्ये पहा, जब भी बड़े बड़े प्रश्न उसके जीवन में आए, जेव्हा केव्हा मोठमोठे प्रश्न त्याच्या समोर उभे राहिले, वो रोते नहीं बैठा। तो रडत नाही बस. उस लाजर 4 दिन से लाजर अंदर पड़ा हुआ है, कब्र में पड़ा हुआ है। 4 दिवसापासून तो लाजरस त्या कबरेमध्ये पडलेला आहे. उसकी बहन कह रही है कि अरे बाबा उसमें दुर्गंधी आती होगी, आणि त्याची बहीण म्हणते की आता त्यातून दुर्गंधी येत असेल, कि उसके शरीर में कीड़े लग गए त्याच्या होंगे, शरीरामधून किडे निघत असतील, अब कुछ नहीं हो सकता। आता काही होऊ शकत नाही. यीशु ने कहा पत्थर को हटाओ। येशू म्हटले ती धोंड हटवा. यीशु ने क्या किया? येशूने काय केलं? उसने स्वर्ग की ओर देखा त्यांनी स्वर्गाकडे पाहिलं और धन्यवाद दिया। आणि धन्यवाद वो दिला. स्वर्ग की ओर अपनी नजरों को उठाकर वो कह रहा है, धन्यवाद परमेश्वर, तू मेरी हमेशा सुनता है। आणि स्वर्गाकडे नजर लावून परमेश्वराला धन्यवाद देत आणि म्हणत आहे की धन्यवाद प्रभू, तू दरवेळेस माझी प्रार्थना ऐकतोस. अगर मैं उस समय प्रार्थना करता आणि जर मी त्यावेळेला प्रार्थना केली असती तो मैं कहता, तर मी असं म्हटलं असतो, प्रभु मैं पापी हूँ, प्रभू मी पापी आहे, कीड़ा हूँ, किडा आहे, मुंगी हूँ, मुंगी आहे, पता नहीं काय का धूळ हूँ, दगड हूँ, धोंड आहे, दगड आहे. काही माहिती तू माझी प्रार्थना ऐकणार की नाही? माहित नाही माझी प्रार्थना तू ऐकशील की नाही. जास्त मागितला तो क्षमा कर, जास्त मागितलं असेल तर क्षमा कर, कमी मागितलं तरी क्षमा कर, आणि कमी मागितली तरी क्षमा कर. तोलून मागतो प्रभू। आणि मोजून मापून मागतो प्रभू. वो रोया नहीं है, तो रडत नाही बसला, उसने अपने को दोषी नहीं ठहराया, त्याने स्वतःला दोषी नाही ठरवला. उसको मालूम था त्याला माहित होतं मैं परमेश्वर का बेटा, मी देवाचा मुलगा आहे, मैं परमेश्वर का बेटा था, परमेश्वर का बेटा हूँ और परमेश्वर का बेटा हमेशा मी रहूंगा। देवाचा मुलगा होतो आहे आणि सदैव असणार आहे. हमें भी वही करना है। आम्हालाही तेच करायचं. मैं पापी नहीं हूँ, अब आता मी पापी राहिलेलो मुझे नाही. यीशु मसीह ने धोकर शुद्ध पवित्र करके उसने उसके राज्य में मुझे धर्मी बना दिया आणि है। प्रभू येशूने त्याच्या रक्ताच्या द्वारे मला धुवून मला नीतिमान त्याच्या राज्यामध्ये मैं केले. यीशु के कारण, उसके लहू के कारण मैं धर्मी बन चुका हूँ। आणि येशूच्या मुळे आणि येशूच्या रक्तामुळे मी आता नीतिमान झालोय. मैं नीतिमान हूँ। मी नीतिमान आहे. आज से बंद कर दे पापी बोलना, आता आजपासून स्वतःला पापी म्हणून घेणं बंद करा. क्योंकि बाइबल कहती है कारण बायबल असं सांगतं, पापी लोगों की प्रार्थना परमेश्वर, पापी लोकांची प्रार्थना परमेश्वर मैं नहीं बोल रहा, मी नाही म्हणत, बाइबल कह रही, बायबल असं म्हणतं. पापी लोगों की प्रार्थना प्रभु नहीं सुनता, पापी लोग- धर्मी लोगों की प्रार्थना प्रभु सुनता है। और धर्मी कौन है? धर्मी कौन है? धर्मी आप और मैं है। यीशु मसीह ने उसके लहू के द्वारा मुझे धर्मी बना दिया आम्ही है। पापी नाही, आम्ही नीतिमान आहो आणि नीतिमान लोकांची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. हम धर्मी हैं, आम्ही नीतिमान आहोत, हम निर्दोष आम्ही हैं। निर्दोष आहोत. यीशु मसीह ने वो किया है। येशूने ते अब केलं. आप और मैं यीशु के राज्य से बाहर नहीं है। यीशु मसीह ने उसके लहू के द्वारा, उसके नाम के द्वारा मुझे और आपको यीशु के घराने का कर दिया है। आता आम्ही बाहेरचे नाही तर येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्ही त्याच्या घराण्यातले झालेलो आहोत. अब मैं और आप बेटे बेटे बेटियां हैं। तुम्ही आणि मी त्याचे पुत्र आणि कन्या आहोत.
आमीन भी ऐसा तोल के बात करते साहब, मुझे मजा आता, मुझे बहुत खुश होता अंदर से, मैं नाचता हूँ अंदर से। प्रभु धन्यवाद, क्या वर्ड दिया है। मैं धर्मी हूँ प्रभु, मैं धर्मी हूँ। किसी लोगों ने मेरे उसके सामने मेरी लायकी करे या ना करे प्रभु, पर तेरे सामने खड़ा होने का लायक तूने बना दिया है। आणि लोकांनी माझी लायकी जाणली किंवा नाही जाणली, पण तू मला तुझ्या रक्ताच्या द्वारे तुझ्या समोर उभं राहण्याच्या लायक बनवलंय. कुछ लोग है ना बोलते तेरी लायकी ने हमारे सामने खड़े होने की, कोई बात नहीं साहब, कोई बात नहीं। आणि काही लोक म्हणतात तुझी लायकी नाही आमच्या समोर उभं राहायचं, पण काय हरकत नाही. तुझे कपड़े देख, मेरे कपड़े देख, देख मेरे गले में देख, कान में देख, नाक में देख, तेरी लायकी नहीं है खड़े होने की मेरे सामने। आणि मग माझे कपडे बघ, कानातलं गळ्यातलं बघ, आणि तुझी लायकी नाही माझ्या समोर उभं राहायची. झेंडू का फूल लगाकर भी बोलते तेरी लायकी नहीं है। झेंडूचं फूल लावून पण म्हणतात तुझी लायकी नाही. कोई बात नहीं, हमारी लायकी करो या ना करो इस दुनिया में, आणि काय हरकत नाही आमची लायकी जग दुनिया करो न करो, यीशु के सामने खड़े होने के लिए उसने हमें लायक बना येशूच्या दिया समोर है। उभं राहण्याच्या लायक प्रभूने तुम्हाला आणि मला केलेलं आहे. उसके लहू के द्वारा त्याच्या रक्ताच्या द्वारे आप और मैं धर्मी है। तुम्ही आणि मी नीतिमान आहोत. पड़ोसी को बोलना मैं धर्मी हूँ, मैं धर्मी हूँ। पापी लोगों की प्रार्थना प्रभु नहीं सुनता। पापी लोकांची प्रार्थना प्रभू ऐकत नाही. प्रभु मैं पापी हूँ, प्रभु बोलता अरे मैंने तुझे निर्दोष किया, अभी भी पापी। आणि प्रभू मी पापी असं आम्ही म्हणतो, अरे प्रभू म्हणतो मी तुला निर्दोष केला, अजूनही तू पापीच आहे का. प्रभु मैं भिखारी, प्रभू मी भिकारी, प्रभु मैं कबाड़ी, प्रभू मी कबाडी, प्रभु मैं भंगार वाला, मी भंगारवाला, प्रभु मैं रद्दी वाला। मी रद्दीवाला. अरे वाह, हमने रद्दी बेचो तुम, भंगार बेचो तुम। अरे हम रद्दी वाले भंगार वाले नहीं रे बाबा, आम्ही रद्दीवाले भंगारवाले नाही आहोत. हम प्रभु के सामर्थशाली और मूल्यवान लोग हैं। आम्ही परमेश्वराचे सामर्थ्यवान मौल्यवान लोक आहोत. हम मूल्यवान लोग हैं। आम्ही मौल्यवान लोक आहोत. प्रभु ने प्रार्थना किया, प्रभूने प्रार्थना केली, ए खुदा तेरा धन्यवाद, हे प्रभू तुला धन्यवाद, तू मेरी हमेशा सुनता तू है। नेहमी माझं ऐक. लाजर लाजर मैं तुझे आज्ञा करता हूँ, मी तुला आज्ञा करतो, भरा बाहेर ये, भरा। बाहेर ये. और लाजर क्या हुआ? आणि लाजराचं काय झालं? 4 दिन से मरा पड़ा, 4 दिवसापासून मेलेला वो होता, बाहर आ गया। तो बाहेर आला. अगर यीशु मसीह ये कर सकता है तो यीशु कहता है जो काम मैंने किए उससे भी बड़े काम आप करेंगे। आणि जर मग येशू हे काम करू शकतो, तर येशू असं म्हणतो की जे काम मी करतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक तुम्ही करू शकता. अरे यीशु ने कहा है येशू म्हटलंय जो काम मैंने किए। जे काम मी केले. यीशु ने क्या क्या काम किया? येशूने काय काय काम केलंय? आप गिन सकते हैं यीशु के काम। तुम्ही मोजू शकता येशूची कामं. कितने बड़े बड़े चमत्कार किए, किती मोठमोठे चमत्कार केले, कितने मृत्यु से लोगों को जिंदा किया, आणि किती लोकांना मृत्यूमधून जिवंत केलं, कितने लंगड़ों को दौड़ना लगाया, आणि किती लंगड्यांना त्याला धावायला लावलं, पानी का द्राक्ष में बदल दिया, पाण्याला द्राक्ष रसामध्ये बदललं, कोड़ियों को ठीक कर दिया, कोड्यांना बरं केलं, अंधों को ठीक कर दिया, आंधळ्यांना दृष्टी दिली. कितने रोटियों को कितनी रोटी? 5 भाग. हाँ 5 रोटी और 2 मछलियों से 5000 पुरुषों को और स्त्रियों को और बच्चों को भी खिला दिया। आणि 5000 भाकरी 2 माशांमधून 5000 पुरुषांनी त्याच्यापेक्षा अधिक स्त्रियांना लेकरांना खाऊ घातलं, आंधियों को रुका दिया, आणि वादळ थांबवले, दुष्ट आत्मा को भगा दिया। दुष्टात्म्यांना पळवलं. और यीशु कहता है आणि येशू म्हणतो जो मैंने किया, जे मी केलं, जो मुझ पे विश्वास करता है, जे माझ्यावर विश्वास ठेवतो उससे भी महान काम त्याच्याही करेगा। पेक्षा महान कामं करणार, उससे भी महान काम करेगा। त्याच्याही पेक्षा महान कामं करणार. पार्किंग में तुम्हें देख नहीं सकता, पार्किंग मध्ये तर काय बघू शकत नाही मी. आप कर सकते हैं। तुम्ही करू शकता का? क्या कर सकते हैं? काय करू शकता? सब कुछ। सर्व काही. मेरे लिए सब कुछ संभव है। माझ्यासाठी सर्व काही संभव आहे. पड़ोसी को बोला मैं सब कुछ कर सकता हूं। आपके लिए सब कुछ, फिल इन द ब्लैंक्स। आपके लिए सब कुछ, आपके लिए सब कुछ। क्या क्या संभव है? क्या क्या संभव है? सब कुछ. आपकी प्रार्थना से पति बदल सकता है। वही असंभव लगता है दादा, बाकी तो मृत्यु में से जिंदा मैं करने का सामर्थ्य रखता हूं। सिर्फ पति को बदल, फक्त पतीला नाही बदलू शकत, बाकी मेलेल्यांना देखील मी जिवंत करू शकतो. पत्नी को बदलने का सामर्थ्य। बाकी दादा आप बोलो दुष्ट आत्मा को निकालने का सामर्थ्य रखता हूं। दुष्टात्मे काढायचं सामर्थ्य आहे, पण पत्नीला बदलायचं नका सांगू. किती वर्ष झाले लग्नाला पण अजिबात सुधारली नाही. ते प्रार्थना करूनच सोडून दिली मी.
बाकी मृत्यु के लिए प्रार्थना कर, दुष्ट आत्मा को भगा सकता हूँ, लेकिन पति और पत्नी में जो दुष्ट आत्मा है वो नहीं भागता. दुष्टात्म्याला पळू शकतो किंवा पतीमध्ये किंवा पत्नीमध्ये जो आत्मा आहे त्याला नाही पळू शकत. बस वही कठिन है. तेच अवघड आहे. खुदा कहता है प्रभू म्हणतो तेरे लिए सब कुछ संभव, तुझ्यासाठी सर्व काही संभव आहे. सब कुछ संभव, सर्व काही संभव आहे. सब कुछ संभव है, सर्व काही शक्य आहे. सब कुछ संभव सर्व है. काही शक्य आहे. यीशु में सब कुछ कर सकता, येशू मध्ये सर्व काही करू शकतो. यीशु में सब कुछ कर सकता. तो मुंह में बोलू क्या? मैं यीशु में सब कुछ हूं, कर सकता, कर सकता. जोर से बोलना, ठंडे, कर सकता. ऊपर वाले तो सब कुछ करके बैठ गए. वरचे तर सगळे करून बसलेत. सब कुछ कर सकता, कर सकती. आमेन. ये हुई ना बात. आमेन. हम सब कुछ कर सकते हैं आम्ही सर्व काही करू शकतो क्योंकि वो यीशु ने वो अधिकार हमें दिया. कारण येशूने तो अधिकार आम्हाला दिलाय. आपको मालूम है योशुआ लड़ाई में गया, तुम्हाला माहिती का यहोशुआ लढाईसाठी गेला. लड़ाई कर रहा है, लढाई करतोय, लड़ाई कर रहा लढाई करतोय. है. और क्या हुआ मालूम? आणि काय झालं माहितीये, अंधेरा होने वाला था. अंधार पडणार होता. उसने सूर्य के पास देखा, सूर्याकडे पाहिलं. जब तक मैं जीतूंगा नहीं, अंदर करना नहीं. जोपर्यंत मी जिंकणार नाही अंधार पडता कामा नये. उधर खड़े रहना. तिथंच थांब. ऑर्डर करता हूं यीशु मसीह के नाम में, येशूच्या नावात तुला बिल्कुल हिलना नहीं. सांगतोय तू हालू नको. और लड़ता रहा. आणि लढतोय. और क्या हुआ सूर्य मालूम? आणि सूर्याने काय केलं माहितीये, ऐसे रुका, तसंच थांबला. बिल्कुल हिलने के लिए तैयार नहीं. अजिबात हालायला तयार नाही. क्यों मालूम है? का माहितीये, क्योंकि ये इसको मालूम था जो मेरे अंदर है ना वो सब कुछ कर सकता है. कारण की त्याला माहित होतं की जो माझ्यामध्ये आहे तो सर्व काही करू शकतो. उसने निसर्ग को रुका दिया. निसर्गाला थांबवलं त्याने. सूर्य को ना कोई आज तक राष्ट्रपति रुका सका, ना कोई प्रधानमंत्री रुका सका, ना वायु सेना, ना थल सेना, कुटकुटली सेना, कोई रुका. आणि सूर्याला आजपर्यंत कोणताही मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती कुणीच थांबवू शकले नाही. एक योशुआ ने रुका दिया. एका यहोशुआने थांबवलं. अगर योशुआ रुका सकता है, आप रुकाओ मत ना, नहीं तो रुक जाएगा. यहोशुआ थांबू शकतो तर मग आपणही थांबू शकतो. जबरदस्ती मत करो, नहीं तो आज देखता हूँ ट्राई करके जो. आणि जबरदस्ती करू नका, नाहीतर म्हणताल आज जरा प्रयत्न करतो. इसका मतलब ये है याचा अर्थ हा, जब भी समस्याएं कुछ होगी, ज्या वेळेला काही समस्या आप येतील सिर्फ खड़ा होना है. तुम्ही फक्त उभं राहायचं. सूर्य भी आपके लिए मार्ग को तैयार करेगा. सूर्य देखील तुमच्यासाठी मार्ग उघडेल खुदा बाप उसको ऑर्डर करेगा. आणि प्रभू त्याला आज्ञा देईल. और सूर्य रुक गया. आणि सूर्य थांबला. और जब तक युद्ध नहीं उसने जीता, आणि जोपर्यंत तो युद्ध जिंकला नाही, सूर्य भी स्थिर रहा. सूर्य पण स्थिर राहिला. वही सामर्थ खुदा बाप ने हमारे अंदर डाला. तेच सामर्थ्य परमेश्वराने तुमच्या माझ्यामध्ये टाकलंय. वही सामर्थ से भरे हुए लोग हैं हम. आणि त्याच सामर्थ्याने भरलेले लोक आम्ही आहोत. यीशु ने वो रोटी को लिया, येशूने ती भाकर घेतली, मछली लिया, मासे घेतले, स्वर्ग की ओर देखा स्वर्गाकडे पाहिलं और धन्यवाद. आणि धन्यवाद दिला. और क्या हुआ मालूम? आणि काय झालं माहितीये का, अब क्या हुआ? आता काय झालं, अब मैं आगे बताता हूँ. आता मी पुढे सांगतो. यीशु ने क्या किया? येशूने काय केलं, यीशु ने क्या किया? येशूने काय केलं, उसके चेलों को बुलाया, त्याच्या शिष्यांना बोलवलं. उसके चेलों को, त्याच्या शिष्यांना बोलवलं. उसके चेलों को बुलाया. त्याच्या शिष्यांना बोलवलं. उसने क्या किया? आणि काय केलं, यीशु के हाथ में वो रोटियां थी, येशूच्या हातामध्ये ती भाकऱ्या होत्या, उसको तोड़ा, त्यांना तोडल्या चेलों को दी. आणि शिष्यांना दिल्या. जा भाई, ब्रेक किया, तोडल्या तोड़ा, तोडल्या चेलों को दिया, आणि शिष्यांना दिल्या. तोड़ा तोडल्या और चेलों को दिया, आणि शिष्यांना दिल्या. तोड़ा तोडल्या और चेलों को दिया, आणि शिष्यांना दिल्या. तोड़ा, तोडल्या चेलों को दिया, आणि शिष्यांना दिल्या. तोड़ा, तोडल्या चेलों को दिया, आणि शिष्यांना दिल्या. तोड़ा, तोडल्या चेलों को दिया, शिष्यांना दिल्या. थोड़ा, तोडल्या चेलों को दिया. शिष्यांना दिल्या. और चेलों को बोला का खाओ तुम. आणि शिष्यांना म्हटलं की तू म्हटला का की तुम्ही खा. चेलों को अच्छा लगा होगा ना? शिष्यांना बरं वाटलं असेल ना. सुबह से लेके अभी तक भूखे थे, सकाळपासून आतापर्यंत उपाशी होतो. लोकांना मरू दे, आपल्याला दिला प्रभूने. लोकांना जाऊ दे तिकडे, आपल्याला दिलं प्रभूने. ये पेत्र, याकोब, योहान, ये आपण बसूया, प्रभूला धन्यवाद देऊ. लोकांच्या मरू दे, बसले पंक्तीमध्ये बसू दे आपण. आणि पेत्र, योहान, याकोब या लोकांना बसू तिकडे बसलेत पंक्तीत, आपण खाऊन घेऊ. प्रभु ने कहा प्रभू म्हटला उन चेलों को. शिष्यांना. आप इसको मत्ती 14-19 में पढ़ सकते हैं. आता मत्ती 14-19 मध्ये आप लिखे सिर्फ, हम आपके लिए पढ़ेंगे, हम आपके लिए जरूर पढ़ेंगे. तुम्ही फक्त लिहून घ्या आणि तुमच्यासाठी वाचलं जाईल. मार्कुस इसका 6-41 वचन.
मार्क 6:41, मत्ती 14:19, मत्तई 14:19, मरकुस 6:41, मार्क 6:41, लूक इसका 9 अध्याय 16 वचन लूक 9:16 और यूहन्ना 6:11। आणि योहान 6:11. फिर से एक बार बोलो। पुन्हा एकदा बोलू का? मत्ती 14:19, मत्तई 14:19, मार्क 6:41, मार्क 6:41, लूक 9:16, लूक 9:16 यूहन्ना 6:11। आणि योहान 6:11. ये सभी शुभ वर्तमान में लिखा है। आणि या सर्व शुभ वर्तमानांमध्ये लिहिलंय. यीशु ने क्या किया? येशूने काय केलं? तोड़ तोड़ कर तोडून तोडून चेलों को दिया, शिष्यांना दिलं. चेलों को दिया। शिष्यांना दिलं. आ जाना भाई, चेला नहीं है। किसको दिया? कुणाला दिलं? जोर से बोल। किसको दिया? किसको दिया? और भी लोग थे, 5,000 पुरुष थे वहां पर। अजूनही लोक होते. 5,000 तर नुसते पुरुष होते. 5,000 पुरुषों को नहीं दिया, 5,000 पुरुषांना नाही दिलं, उसने सिर्फ चेलों को दिया। फक्त शिष्यांना दिलं. सुनिए, ऐका, जो भी देता है ना परमेश्वर, उसके चेलों को देता है। जे काही देतो ना परमेश्वर त्याच्या शिष्यांना देतो, उसके चेलों को देता है। त्याच्या शिष्यांना देतो. सुनिए, ऐका, आप खाने वालों में से बनने चाहते हैं या चेले बनकर लोगों की सेवा करना चाहते हैं? आता तुम्ही खाणारे बनू इच्छिता की शिष्य बनून लोकांना वाटणारे बनू इच्छिता? वहाँ 2 प्रकार के लोग या देखने ठिकाणी 2 प्रकारचे लोक पाहायला मिळतात. एक स्टेडियम में खेलने वाले एक त्या मैदानात खेळणारे और स्टेडियम में बैठकर अरे वाह 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 वाह, बढ़िया बढ़िया बढ़िया, इधर त्या मैदानामध्ये बसून लोकांना त्या ठिकाणी उत्तेजन देणारे. उत्तेजन देना है। अच्छा हाँ ठीक है, Cheer up करून. चेयर अप करने वाले। 2 प्रकार के लोग यीशु के साथ है। 2 प्रकारचे लोक येशू सोबत आहेत. एक पंक्ति में बैठे हैं, एक पंक्तीत बसलेत इंतजार कर रहे हैं। आणि वाट बघतायत. अजून नाही आला, सकाळपासून अजून नाही आला, मी जाऊ का उठून? मी सांगू का येशूला? और दूसरे चेले हैं, आणि दुसरे ते शिष्य आहेत. चेलों को प्रभु ने दिया। आणि शिष्यांना प्रभूने दिलं. सुनिए, ऐका, मेरा यीशु माझा येशू हर एक चीज प्रत्येक गोष्ट उसके चेलों को देकर त्याच्या शिष्यांना देऊन इस संसार को वो तृप्त करता या है। जगाला तो तृप्त करतो. चेलों को देता है, शिष्यांना देतो, चेलों को देता है। शिष्यांना देतो. आप और मैं यीशु के चेले तुम्ही हैं। आणि मी येशूचे शिष्य आहोत. आप और मैं यीशु के चेले बने तुम्ही आणि मी येशूचे शिष्य और व्हावं. मेरे द्वारा और आपके द्वारा यीशु मसीह लोगों तक पहुंचेगा। आणि माझ्याद्वारे तुमच्याद्वारे येशू ख्रिस्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. यीशु मसीह आपके और मेरे द्वारा, चेलों के द्वारा इस संसार तक पहुंचेगा। येशू ख्रिस्त आपल्याद्वारे आणि शिष्यांच्या द्वारे त्या लोकांपर्यंत, जगापर्यंत पोहोचणार आहे. लोग भूखे हैं, लोक उपाशी आहेत इंतजार कर रहे हैं, आणि वाट पाहत आहेत. कब खाना आएगा, कधी जेवण मिळेल, कब खाना आएगा, कधी मिळेल, कब खाना आएगा। कधी अन्न मिळेल. लोग इंतजार कर रहे लोक हैं, वाट पाहतात. लोग इंतजार कर रहे लोक हैं। वाट पाहतात. शायद शारीरिक अन्न के लिए नहीं, कदाचित शारीरिक अन्नासाठी नाही, लेकिन आत्मिक अन्न के लिए लोग आपको और मेरा इंतजार कर रहे हैं। कब यीशु के चेले आएंगे और मुझे परोसेंगे और मुझे खिलाएंगे। आणि आत्मिक अन्नासाठी ते भुकेले आहेत. कधी येशूचे शिष्य येतील आणि मला ते अन्न देतील आणि माझी भूक भागवतील. सुनिए, ऐका, चेलों को परमेश्वर देता है, शिष्यांना परमेश्वर देतो, खुद खाने के लिए नहीं, स्वतः खाण्यासाठी नाही, लोगों को परोसने के लिए, लोकांना वाढण्यासाठी, लोगों को परोसने। लोकांना वाढण्यासाठी. सुनिए, ऐका, यीशु मसीह ने चेलों को दिया येशू ख्रिस्ताने शिष्यांना दिलं और चेलों को कहा आणि शिष्यांना म्हटलं लोगों को परोसो, लोकांना वाढा, लोगों को परोसो। लोकांना वाढा. देखो, दोनों को दिया था, जाके बैठ गए। दोघांना दिलं तर जाऊन बसले. अब बैठना नहीं है, आता बसायचं नाही, लोगों को परोसना, तर लोकांना वाढायचे, लोगों को परोसना। लोकांना वाढायचे. आपको मेरा काम क्या है मालूम? तुमचं आणि माझं काम काय माहितीये का? लोगों को परोसना। लोकांना वाढायचं. हम वाड़पी हैं, आम्ही वाढपी आहोत, हम परोसने वाले। आम्ही वाढपी आहोत. परोसने वाला जो होता है ना, वाढपी जो असतो ना, वो खुद नहीं खाता, तो स्वतः नाही खात बसत. पहले माझा पेट भरतो, मग बघू लोकांचं काय झालं। आधी माझं भरतो, मग लोकांचं बघू. जब तक वो लोगों को खिलाकर उनको तृप्त नहीं करता, तब तक वो खुद खाता नहीं, बैठता नहीं, वो भागता रहता है। जोपर्यंत तो लोकांना देऊन तृप्त करत नाही, तोपर्यंत तो स्वतः खात नाही, बसत नाही, वो अपने बारे में नहीं सोचता है। तो स्वतःच्या बाबतीमध्ये विचार करत नाही. यीशु ने उस तोड़ तोड़ कर चेलों को दिया आणि येशूने तोडून 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 त्याच्या शिष्यांना दिलं. और यीशु ने कहा, आणि येशू म्हटला, जाओ, जा, लोगों को परोसो, लोकांना वाढा, लोगों को परोसो, लोकांना वाढा, लोगों को परोसो। लोकांना वाढा. रोटियां भी वैसी की,
रोटियां भी वैसे ही किया, रोटी को भाकरी पण तसेच तोडून दिल्या और मछलियां भी तोड़ आणि मासे पण दिले तोड़ चेलों को देता गया। आणि तो तोडून तोडून त्या शिष्यांना देऊ लागला. क्यों मालूम है? का माहितीये का? लोगों को परोसने के लिए। लोकांना वाढण्यासाठी. आप और मैं यीशु के चेले हैं। तुम्ही आणि मी येशूचे शिष्य आहोत. अब आपका और मेरा काम क्या है? तुमचं आणि माझं काम काय आहे? लोगों को परोसने का। लोकांना वाढायचं. चेलों का काम है शिष्यांचं काम आहे सेवा करना। सेवा करायची. चेलों का काम है शिष्यांचं काम आहे सेवा करना। सेवा करायची. बरकत देने वाला कौन है? आणि बरकत देणारा कोण आहे? यीशु है। येशू आहे. उन्नति देने वाला कौन है? उन्नती देणारा कोण? यीशु है। येशू. शांति देने वाला कौन है? शांती देणारा यीशु है। येशू. सब उसके हाथ में से लेना है? मग आपण काय करायचं? त्याच्या हातातून घ्यायचंय. हाथ से लेना नहीं, वो देता है। हात से घ्यायची गरज नाही, तो देतो. वो देता है। तो देतो. जा रे अमित, जा लोगों उनको शांति नहीं है, उनको तृप्त कर शांति से। आणि जाऊन त्या लोकांना शांती नाहीये, त्यांना शांती दे, त्यांना तृप्त कर. शारदा जा जरा वहां पर जा, लोग आनंद नहीं है, जाके वो आनंद की रोटी देकर आ जा। आणि मग सांगेल शारदा जाऊन त्या लोकांना आनंद नाहीये, जाऊन त्यांना आनंदाची भाकर दे. प्रिया लोगों को चंगाई की रोटी नहीं है, चंगाई की रोटी देकर आणि आ। प्रिया तू जा, लोकांना आरोग्य नाही, त्यांना आरोग्याची भाकर दे. कौशिक मुखर्जी आणि कौशिक मुखर्जी लोगों के पास में उन्नति नहीं है, जरा उन्नति की रोटी लेकर जा। लोकांकडे उन्नती नाही, जरा उन्नतीची भाकर घेऊन जा. क्योंकि आपको वो उन्नति की भाकर दी है, आपको शांति की भाकर दी, आपको आनंद की भाकर दिया है, वो लेकर जाकर हमें लोगों तक जाना है, परोसना आणि है। आम्हाला उन्नतीची भाकर, शांतीची, आनंदाची भाकर दिली ती आम्हाला घ्यायची आणि जाऊन लोकांना द्यायची आणि त्यांना तृप्त करायचंय. यीशु ने कहा, येशू म्हटला, जीवन की रोटी मैं हूँ, जीवनाची भाकर मी आहे. जीवन की रोटी मैं हूँ, जीवनाची भाकर मी आहे. जो मुझे खाएगा जो मला खाईल वो तृप्त हो तो जाएगा। तृप्त होईल. अब वो रोटी किसके पास आता है? ती भाकर वो कुणाकडे रोटी आहे? किसको दिया है प्रभु ने? ती भाकर कुणाला दिली? वो रोटी उसके चेलों को प्रभु ने दिया ती है। भाकर त्याच्या शिष्यांना प्रभूने दिली आहे. वो हमें खाने के लिए, हमारे खाने के लिए नहीं ती है। आमच्या खाण्यासाठी नाही, यीशु ने हमें दिया, येशूने आम्हाला दिला. हम लोगों को बांट आम्ही दे। लोकांना हम देणार. लोगों को परोसे। आम्ही लोकांना वाढणार. खड़े खड़े परोसो मत, उभा राहून वाटू नका, उनको बिठाओ, त्यांना बसवा, बिठाओ। त्यांना बसवा. बिठा कर कैसे रोटी बनती है, किस प्रकार रोटी को तैयार किया जाता है, किस प्रकार को सेकी जाती है, लोगों को सिखाओ। आणि बसवून त्यांना कशी भाकर बनवली जाते, भाजली जाते, वाढली जाते, त्यांना शिकवा और लोगों को खिलाओ, आणि लोकांना चारा, परोसो। वाढा. ये हमारा काम है। हे आमचं काम आहे. प्रभु ने चेलों को चुना है। प्रभूने शिष्यांना निवडलंय. चुना है प्रभु ने। निवडलंय क्यों? का? परोसने के लिए। वाढण्यासाठी. 5,000 लोगों से भी चुन सकता था। 5,000 लोकांमधून सुद्धा तो निवडू शकत होता. नहीं, उन्होंने नहीं चुना। नाही, पण त्याच्यातून नाही जो निवडलं. उसके साथ में थे, जे त्याच्या सोबत होते, जो साथ में चलते थे, सोबत चालत जो होते, यीशु ने उनको सिखाया येशूने त्यांना शिकवलं और यीशु सिखाना चाहता था, आणि अजून शिकू इच्छित होता. विश्वास में बढ़ाना चाहता था। विश्वासू बनवणार होता. चेलों को लिया, शिष्यांना चेलों को चुना, शिष्यांना निवडलं लोगों को परोसने। लोकांना वाढण्यासाठी. समझ में आ रहा है? कळतंय का? क्यों चेलों को लिया? का शिष्यांनाच घेतलं? इसके पीछे कारण था, त्याच्या मागे एक कारण होतं. क्योंकि चेले ही जानते हैं ठीक से परोसना। शिष्यांनाच माहिती आहे की कसं चांगल्या प्रकारे वाढायचंय. अगर उसको कोई लोगों को बीच में से बुला लेते आणि काही लोकांच्या मधून इतरांना बोलवलं उनको असतं आइडिया नहीं है, तर त्यांना कुठलंही त्या प्रकार वाटण्याचं त्यांना माहिती नाहीये. दूसरे को अगर बुलाते, दुसऱ्यांना बोलवलं असतं. सुनिए, ऐका ऐका, दूसरे को अगर बुलाते, दुसऱ्यांना जर बोलवलं असतं वो फेंक के मारते। तर ते फेकून मारलं असतं त्यांनी. पाहिजे तर घे, नाही तर हेड। पाहिजे तर घे, मला काय घेण्यात देणं आहे? पाहिजे का? हे घे, नाही पाहिजे, चालला पुढे। पर चेले, पण शिष्य यीशु जानता था, येशू जाणून होता. यीशु को जानते थे। ते येशूला जाणून होते. मेरा यीशु एक एक भेड़ को खिलाता। माझा येशू एक एक मेंढराला चारतो. वो छोटी बच्चे हो, ते लहान लेकरं असो, वो बड़े हो, मोठे असो, यीशु हर एक व्यक्ति की चिंता करता। येशू प्रत्येकाची काळजी घेतो. इसलिए चेले देखते थे। आणि म्हणून शिष्य पाहत आहेत. इसलिए क्या लिखा है मालूम आगे के वचन में? आणि म्हणून पुढच्या वचनामध्ये काय लिहिलं माहितीये का? सब खाकर तृप्त हो गए। सर्वजण खाऊन तृप्त झाले. समझ में नहीं आया? सब खाकर तृप्त हो गए। मग ते सर्व जेवून तृप्त झाले. नहीं तो ऐसा लिखा होता, नाही तर असं लिहिलं असतं, जादव दादा तृप्त नहीं झाले। जाधव दादा नाही झाले तृप्त. चेलों ने देखा शिष्यांनी पाहिलं और वहां क्या लिखा है वचन में मालूम?
आणि वचनामध्ये काय लिहिलं माहितीये का? जितना वो चाहते थे, जेवढं त्यांना हवं होतं, जितना वो चाहते थे, जेवढं त्यांना पाहिजे होतं उतना उनको मिला. तेवढं त्यांना मिळालं. इसका मतलब याचा अर्थ चेले देखते थे. शिष्य पाहत होते. राहुल पाहिजे का अजून? राहुल अजून पाहिजे का? हे घे. हे घे. हाँ जी चाहिए. हाँ जी. हा पाहिजे. सरिता सिस्टर चाहिए क्या? हाँ जी. और 2 भाकर डाल दो, और 2 भाकर डाल दो. आणि अजून 2 भाकर वाढवतो. अंकित चाहिए का? हाँ जी. मेरे पड़ोसी को भी देना है. 5 दे दो, 5 टुकड़े दे दो. हा माझ्या शेजाऱ्याला पण पाहिजे, 5 द्या. माइकल पाहिजे का? मायकलला पाहिजे का? हाँ जी. 10 टुकड़े चाहिए, 10 टुकड़े डाल दो. 10 तुकडे पाहिजे. अगर वो बीच में से किसको बुलाता, आणि मधून त्याने कुणाला बोलवलं असतं? पाहिजे तर घे, नाही तर मन हेट. चेले जानते थे, शिष्यांना माहित होतं इसलिए चेलों को दिया. आणि म्हणून शिष्यांना दिलं. सुनिए ऐका चेलो, शिष्यांनो, हम वो लोग हैं जो एक भी व्यक्ति को छोड़ेंगे नहीं. आम्ही असे लोक आहोत ते एकाही व्यक्तीला सोडणार नाही. आप तृप्त हो गए हैं, आम्ही तृप्त झालो और जब तक तृप्त नहीं होगा मैं बांटता जाऊंगा. आणि जोपर्यंत तृप्त लोक होणार नाही मी वाटत राहणार. किती खातो रे बाबा, इतका थकवला जुना किती टोपल्या खातो रे बाबा. वो चेले ऐसे नहीं बोले. आणि किती टोपल्या खाणार आता मी थकलो आणून असं नाही म्हणणार शिष्य. कुछ देखे ना, कुछ लोग वड़ते. काही वाढपिन्न पाहिलं ना. किती वेळ आहे, कितवी है साहब? चौथी है. मेरा यीशु किसको नाम नहीं रखता. माझा येशू कुणाला नावं ठेवत तो 50 बार भी जा, प्रभु ऐसा खिलाएगा तुझे, ऐसा खिलाएगा, खिला के तुझे तृप्त करेगा. 50 वेळा जरी गेला असा खाऊ घालेल तृप्त होईपर्यंत. तू 100 बार भी आ जा साहब, तू 100 वेळा जरी आला, तू 200 बार भी आ जा, 200 वेळा जरी मेरा आला, यीशु नहीं कहेगा कि मेरे पास कुछ नहीं है. माझा है तुझे खिलाने के लिए, है खिलाता हूँ. माझा येशू असं कधीच म्हणणार नाही की माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे आहे. आजा 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 ये आजा आजा, मैं तुझे खिलाता. ये मी तुला चारतो. पर मनुष्य के अंदर खिलाने की ताकत पण नहीं है. मनुष्यामध्ये चारण्याची ताकद नाहीये. मनुष्य पूछ लेता ना, टोक देता बीच में, आणि मधूनच टोकतो ना. किती खाणार रे बाबा. लोग टोक देते ना. लोक टोकतात. मेरा यीशु कभी टोकता माझा येशू कधीच टोकत नाही. नहीं. कभी भी आ जा, कधी या, 500 बार आ जा, 500 वेळा या, प्रभु तुझे तुरंत करके ही भेजेगा. प्रभू तुला तृप्त करूनच पाठवेल. तृप्त करके भेजेगा. तृप्त करून पाठवेल. इसलिए चेलों को ऑर्डर दिया था आणि खुदा, म्हणून शिष्यांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं, देखना ठीक से खा रहे कि नहीं. पहा नीट की ते खातायत की नाही, देखो ठीक से खा रहे. नीट खातायत की नाही पहा. इसलिए वहां लिखा है लोग खाकर तृप्त हो. आणि म्हणून तिथे लिहिले की लोक जेवून तृप्त झाले. सब लोग खाकर तृप्त हो गए. सर्व लोक जेवून तृप्त झाले. आप और मैं चेले हैं. तुम्ही आणि मी शिष्य आहोत. आपको और मुझे बांटने के लिए दिया गया. तुम्हाला आणि मला वाढण्यासाठी दिलं गेलंय. आप और मैं लोगों की सेवा करें. तुम्ही आणि मी लोकांची सेवा करावी. चेलों की सेवा क्या है? शिष्यांची सेवा काय आहे? परोसना, वाढणं, बांटना, वाढणं, लोगों की सेवा करना है. लोकांची सेवा करणं आहे. इसलिए प्रभु ने आपको और मुझे बुलाया. आणि म्हणून प्रभूने तुम्हाला आणि मला बोलावलंय. आपको और मुझे बुलाया. तुम्हाला आणि मला बोलावलंय. क्यों प्रभु ने हमारे जीवन में चमत्कार किया? का प्रभूने आमच्या जीवनामध्ये चमत्कार केले? क्यों प्रभु ने हमें उसके चमत्कार दिखाए हैं? का प्रभूने आम्हाला त्याचे चमत्कार वो दाखवले? इसलिए याकरता मेरे द्वारा माझ्याद्वारे यीशु मसीह की महिमा हो. येशूची महिमा जो व्हावी. बहुत सारे लोग हैं जे खूप लोक जो आहेत, अभी अतृप्त हैं, जे अतृप्त जो आहेत, तृप्त नहीं हुए जे हैं, तृप्त झालेले नाहीत, उनको जाकर अपनी साक्ष्य के द्वारा, अपनी गवाही के द्वारा खिलाना है. त्यांना जाऊन आपल्या साक्षीच्या द्वारे खाऊ घालायचं आहे. लोग अतृप्त हैं, लोक अतृप्त आहेत, अतृप्त हैं लोग. लोक अतृप्त आहेत, आत्मिक जीवन के अंदर शुष्क हैं लोग. आत्मिक जीवनामध्ये शुष्क झालेत. आपकी और मेरी सेवा ये है, तुमची आणि माझी सेवा ही आहे हम लोगों तक जाएं. की आम्ही लोकांपर्यंत जब जावं. 4000 लोगों को खिलाया ना, आणि जिथे जिथे लोकांना चारलं ना, 4000 लोगों को आणि खिलाया, जेव्हा 4000 लोकांना 2 चारलं, बार बाइबल के अंदर चमत्कार हुआ है. 2 वेळा हा चमत्कार बायबल मध्ये एक झाला. 5000 लोगों पुरुषों को, 5000 पुरुषांना और दूसरी बार 4000 लोगों को. आणि दुसऱ्या वेळा 4000 वहां लोकांना. पे भी 4000 लोगों को जब खिलाया गया, इसी प्रकार प्रभु ने इस्तेमाल किया. आणि त्यावेळेस देखील 4000 लोकांना खाऊ घालताना अशाच प्रकारे प्रभूने खाऊ घातलं. और चेलों को कहा, इनको आप इनको परोसो, आणि शिष्यांना सांगितलं की तुम्ही यांना वाढा, इनको आप परोस दो. तुम्ही यांना वाढा. मसीह लोगों जो आप यहाँ बैठे हैं, यीशु ख्रिस्ती मसीह, लोकांनो जे तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, ऐका, ये जीवन हमारा नहीं है. हे जीवन आपलं नाहीये. जो हमें जीवन मिला है जे जीवन आम्हाला मिळालंय वो लोगों तक पहुंचना है. ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं. यीशु मसीह
यीशु मसीह अकेला कर सकता था। येशू ख्रिस्त एकटा करू शकला असता मैं अगले एपिसोड में बताऊंगा, अगले भाग में। आणि पुढच्या भागामध्ये मी सांगणार आहे यीशु मसीह अकेला कर सकता था, येशू ख्रिस्त एकटा करू शकला असता, स्वर्गदूतों से करवा सकता था, स्वर्गदूतांकडून करून घेऊ शकला असता, लेकिन उसने चेलों को चुना परंतु त्यांनी शिष्यांना निवडलं ये सब करने के लिए। हे सर्व करण्यासाठी। यीशु खुद अपना वैभव छोड़कर मनुष्य की सेवा करने के लिए पृथ्वी पर आया। येशू स्वतः आपला वैभव सोडून मनुष्याची सेवा करण्यासाठी या जगामध्ये आला। अगर यीशु कर सकता है जर येशू करू शकतो तो आपको मुझे भी करना। तुम्हाला आणि मला देखील करायचं। यीशु इस पृथ्वी पर आया, येशू या पृथ्वीवरती आला, अपना वैभव छोड़कर, आपला वैभव सोडून, अपना सिंहासन आपलं छोड़कर। सिंहासन सोडून क्यों आया? का आला? कि मनुष्य की वो सेवा कर की सके। मनुष्याची त्यांनी सेवा करावी। यीशु सेवक बनकर आया है। येशू ख्रिस्त सेवक होऊन आला। मत्ती 20:28 वचन, मत्तय 20:28, मत्ती का शुभवर्तमान 20:28 वचन के अंदर मत्तय 20:28 मध्ये वहां पे लिखा त्या है, ठिकाणी लिहिलंय, मनुष्य का पुत्र वह इसलिए नहीं आया कि उसकी सेवा टहल की जाए, आणि मनुष्याचा पुत्र सेवा करवून घेण्यासाठी आला वो नाही, इसलिए आया तो या करता आला कि आप वो सेवा टहल की करें ती स्वतः लोकांची त्याने सेवा और करावी बहुतों की छुड़ौती के लिए अपना प्राण दे। आणि अनेक लोकांच्या सुटकेसाठी आपला प्राण द्यावा। सुनिए, ऐका, यीशु इसलिए आया है येशू या करता आला अपना अपना सिंहासन प्रस्थापित करने के लिए नहीं, आपलं सिंहासन प्रस्थापित करण्यासाठी अपने नाही खुद को ऊंचा करने के लिए नहीं, आणि स्वतःला उंच करण्यासाठी नाही, अपने 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 को बढ़ावा देने के लिए नहीं। स्वतःला उंचवण्यासाठी नाही। सुनिए, ऐका, यीशु ने अपना वैभव छोड़ा। येशूने आपलं वैभव उस सोडलं, रात और दिन स्वर्गदूत उसकी सेवा में लगे हुए थे। रात्रंदिवस स्वर्गदूत त्याच्या सेवेमध्ये लागून होते स्वर्ग उसको वो वैभव से भरा हुआ था, आणि स्वर्गामध्ये तो वैभवाने भरलेला उसका होता। जीवन वैभव से भरा हुआ त्याचं था, जीवन वैभवाने भरलेलं उसका होतं। जीवन महिमा से भरा हुआ त्याचं था। जीवन महिमेने भरलेलं लेकिन होतं। यीशु ने अपनी महिमा को छोड़ा, पण येशूने आपली महिमा अपने सोडली, वैभव को छोड़ा, आपलं वैभव अपने सोडलं, सिंहासन को छोड़ा आपलं सिंहासन और सोडलं इस पृथ्वी पर आणि या पृथ्वीवर लोगों की सेवा करने के लिए। लोकांची सेवा करण्यासाठी आला। सुनिए, या ऐका, इसलिए मेरा यीशु सबसे अलग है, आणि म्हणून माझा येशू सर्वांपेक्षा वेगळा आहे, इसलिए मेरा यीशु सबसे अलग है। आणि तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, वो सेवा करवाने के लिए नहीं आया, आणि तो सेवा करून घेण्यासाठी आप नाही। मेरी सेवा करो, आप मेरी सेवा करो, आप मेरी सेवा करो, देखो मैंने वैभव छोड़ा, देखो मैंने सिंहासन छोड़ा, वो ये बताने के लिए नहीं तुम्ही आया। माझी सेवा करा, तुम्ही माझी सेवा करा, पहा मी तुमच्यासाठी आपलं वैभव सोडलं, सिंहासन सोडलं, या करता तो आला नाही, वो अपना प्राण देने के लिए आया, तर त्याने तो आपला प्राण देण्यासाठी आला, लोगों की सेवा करने के लिए। लोकांची सेवा हम करण्यासाठी। इतना सा छोड़ते प्रभु के लिए और इतना बड़ा वो। आम्ही एवढंसं काहीतरी सोडतो प्रभूसाठी आणि फार मोठा आव आणतो, और क्या कहते हैं मालूम, आणि काय म्हणतो माहिती, आम्ही देवासाठी इतका केलं ते काय, आणि आम्ही देवासाठी एवढं केलं मग तसं काय, आम्ही देवासाठी तितका केलं ते काय, आणि आम्ही एवढं केलं ते काय, वाजीवा उपकार केले माझ्यावर। यीशु ने छोड़ा वो नहीं, आणि येशूने सोडलं ते काय नाही, अगर यीशु नहीं छोड़ता तो आज नरक की दुनिया में होते। आणि येशूने सोडलं नसतं तर आज नरकात असतो। यीशु ने हमारी सेवा की, आकर। येशूने येऊन आमची सेवा केली। क्या सेवा की? काय सेवा केली? यीशु ने खुद उसकी पहचान उसके अनुग्रह के द्वारा हमें करवाई। आणि येशूने स्वतःची ओळख त्याच्या कृपेच्या द्वारे आम्हाला करवून दिली। उसने सेवा की हमारी, त्याने आमची सेवा केली। यीशु ने हमारी सेवा की। येशूने आमची सेवा नरक केली। की दुनिया में से, पाप की दुनिया में से हमें बाहर निकालकर यीशु जो चट्टान पर है उसके ऊपर खड़ा किया जीवन देकर। आणि नरकाच्या जीवनामधून, पापाच्या जीवनामधून काढून ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर त्याने आम्हाला उभं केलं आणि आम्हाला जीवन दिलं। ये यीशु ने हमारे लिए सेवा आणि की। ही सेवा प्रभूने आमच्यासाठी केली। आप खुश नहीं है? तुम्ही आनंदी नाही का हो? यीशु ने आपकी सेवा की, येशूने तुमची सेवा केली। यीशु ने आपकी सेवा की है। येशूने तुमची सेवा अगर केली। यीशु सेवा नहीं करते तो यहाँ आप और मैं नहीं बैठे आणि होते। येशूने जर आमची सेवा केली नसती तर तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलो नसतो। यीशु ने हमारी सेवा की है, येशूने आमची सेवा केली वो आज भी सेवा करता आणि है। तो आजही करतो। उसने क्या किया? त्याने काय केलं? सेवा करवाई नहीं, सेवा करवून नाही घेतली, सेवा करी। सेवा केली। आज मेरा प्रश्न है, आज माझा प्रश्न आहे, हम प्रभु के लिए कितना छोड़ते हैं आम्ही प्रभूसाठी किती सोडतो सेवा करने के लिए? सेवा करण्यासाठी? और कभी ये मत कहना आणि कधी असं म्हणू नका हमें इतनी सेवा की, आम्ही एवढी सेवा केली, हमने उतनी सेवा की, आम्ही तेवढी सेवा केली, मैंने इतनी सेवा की। मी एवढी सेवा केली। अगर प्रभु बोलता तो हम कहीं का ना रहते। आणि प्रभू जर असं म्हटलं तर आम्ही कुठेच राहणार नाही। ये ऐसा बोलना है, असं म्हणायचं, प्रभु तेरा धन्यवाद, प्रभु तुला धन्यवाद, तूने मेरा इस्तेमाल तू किया, माझा उपयोग केलास, तू मेरा इस्तेमाल किया। तू माझा उपयोग केलास। ताली भी इतनी कंजूस लोगों की तरह बजाते हैं। ताली भी बजाना ढंग से बजाना है। ये भी हमारा ऑफरिंग है ना प्रभु को। हे देखील आमचं देणं आहे ना प्रभूला। प्रभु की सेवा कर रहे हैं ताली बजाकर। प्रभूची सेवा करताय टाळ्या वाजून।
ताली बजा के प्रभु की सेवा कर रहे हैं, आणि टाळ्या वाजून प्रभूची सेवा करतोय, उसको ऊंचा उठा रहे हैं। त्याला उंच करतोय. आमेन। इसीलिए मेरा खुदा सबसे अलग है। आणि म्हणूनच माझा परमेश्वर सर्वांपेक्षा वेगळा आहे. कोई सेवा करने के लिए नहीं आया, कुणी सेवा करण्यासाठी आलं नाही, मारने के लिए आया। मारण्यासाठी आले. लेकिन यीशु कहता है पण येशू म्हणतो मैं मारने के लिए मी नहीं, मारण्यासाठी नाही, उद्धार देने के लिए। तारण्यासाठी आलोय. इसलिए मेरा यीशु अलग है। आणि म्हणून माझा येशू वेगळा आहे. सुनिए, ऐका, मेरा यीशु ने वैभव छोड़ा, माझ्या येशूने वैभव सोडलं, महिमा छोड़ी, महिमा सोडली, उसका सिंहासन छोड़ा सिंहासन सोडलं और इस पृथ्वी पर आणि आया। या पृथ्वीवर ऐसी आला. पृथ्वी पर अशा पृथ्वीवर जहाँ पर पाप है, ज्या ठिकाणी पाप आहे, गंदगी है, घाणेरडेपणा आहे, नर्क है, नरक आहे, ऐसी जगह पे वो उतर गया। अशा ठिकाणी तो उतरला. इतना ही नहीं, एवढंच नाही, वो निर्मिति के सामने झुक तो गया। निर्मितीच्या समोर झुकला. उसने क्या किया? त्याने काय केलं? इंसान के जिस खुदा ने इंसान को बनाया, जिस परमेश्वर ने अपने हाथों से इंसान की रचना की, वो इंसान ने उस परमेश्वर की महिमा करनी थी, उस इंसान ने परमेश्वर को ऊंचा उठाना था, लेकिन उल्टा हुआ। मेरा खुद यीशु मसीह सृष्टि के पैरों को धो रहा है। आणि ह्या मनुष्याने ज्या मनुष्यासाठी परमेश्वर आला, ज्याने त्याला रचलं, त्या मनुष्याने त्याची सेवा करायला हवी होती, पण झालं उलट. तर स्वतः येशू ख्रिस्त आला त्याच्या निर्मितीच्या त्या मनुष्याची सेवा उसने करण्यासाठी. अपने चेलों को बिठाया त्याने शिष्यांना बोलवलं और अपने टॉवेल को उसने बांधा। आणि टॉवेल बांधला उसने एक बर्तन में पानी लिया, आणि एका भांड्यात पाणी घेतलं वो झुक गया, आणि झुकला, वो झुक गया, आणि झुकला, निर्मिति के सामने झुक गया। निर्मिती समोर झुकला. उसने उनके पैरों को त्याने लिया त्याचे पाय घेतले, और पैरों को पानी से धोया। पाण्याने त्याचे पाय धुतले. और इतना नहीं, आणि एवढंच नाही, उसने तौलिए से पैरों को पोंछा। टॉवेलने त्याने त्यांचे पाय पुसले. इतना मेरा परमेश्वर नीचे हो गया, इतका खाली माझा परमेश्वर झाला, लोगों की सेवा करने के लिए। लोकांची सेवा करण्यासाठी. सुनिए, ऐका, हम चेले हैं प्रभु आम्ही के। शिष्य आहोत प्रभूचे. अगर यीशु निर्मिति के लिए इतना झुक सकता जर है, येशू त्यांनी केलेल्या निर्मितीसाठी एवढा झुकू शकतो, कितना इससे दिखता है ह्याच्यातून दिसतं निर्मिति से मेरा खुदा कितना प्यार करता है, निर्मिती माझा परमेश्वर निर्मितीवर किती प्रेम और करतो, उससे कितना प्यार करता है, निर्मितीवर किती प्रेम करतो, कितना प्यार से भरा हुआ है वो, किती प्रेमानं भरलेला आहे तो, कितना प्यार उसके हृदय में उमड़ रहा है, त्याच्या हृदयामधून किती प्रेम ओसंडून वाहत आहे, कितना उसके हृदय से उसका प्रेम बह रहा है। आणि किती हृदयामधून त्याचं प्रेम ओसंडून वो वाहत आहे. खुद नीचे हो तो गया। स्वतः खाली झाला. उसके प्यार को दर्शाता है। हे त्याचं प्रेम दर्शवतं. वचन बाइबल कहती है बायबल असं म्हणतं, वो शून्य हो गया, तो शून्य झाला, दास का स्वरूप धारण किया दासाचं स्वरूप धारण केलं, और मनुष्य की समानता में वो आ गया। आणि मनुष्याच्या समानतेमध्ये तो आला. बाइबल कहती है, बायबल असं म्हणतं, यीशु कहता है, येशू म्हणतो, मैंने तुम्हारे बीच में सेवक के समान बना हूं। मी तुमच्यामध्ये सेवका समान झालोय. लूक 22:27, लूक 22:27, यूहन्ना 13:4-5, योहान 13:4-5, फिलिप 2:7, फिलिप्पीकरास पत्र 2:7, वहां पे लिखा हुआ है त्या ठिकाणी लिहिलंय. यीशु इतना नीचे आ गया येशू किती खाली आला सेवा करने के लिए। सेवा करण्यासाठी. सुनिए, ऐका, आप मेरे पास देख, इकडे पहा. यीशु चेलों को कुछ बताना चाहता है। येशू शिष्यांना काही सांगू इच्छितो. मैंने सेवा की है मी सेवा केली लोगों की, लोकांची. अब चेलों का काम है, आता शिष्यांचं काम आहे, वो चेलों को दे रहा है, तो शिष्यांना देत आहे, चेलों को दे रहा है, शिष्यांना देत आहे, चेलों को सिखा रहा है। शिष्यांना शिकवत आहे. चेले का मतलब है शिष्य याचा अर्थ सीखना। शिकणं. यीशु से सीख रहे हैं, येशूकडनं शिकताय. यीशु की आज्ञा सीख रहे हैं, येशूकडनं काय शिकतोय? यीशु के वचन सीख रहे हैं, येशूचं आज्ञा शिकत आहे, येशू त्याचे के वचन शिकत आहे, यीशु के वचनों की क्रिया कर रहे हैं। त्याच्या वचनांवर क्रिया करत अब आहेत. चेलों का काम है, आता शिष्यांचं काम जो आहे, यीशु ने सिखाया जे येशूने शिकवलं वो लोगों तक ते पहुंचा। लोकांपर्यंत पोहोचवणं. आप और मैं परोसने की सेवा कर रहे हैं। तुम्ही आणि मी वाढण्याची सेवा करत आहोत. आपकी और मेरी सेवा है, ही तुमची आणि माझी सेवा आहे. उसके लिए त्याच्यासाठी हमें खाली होना पड़ेगा। आम्हाला खाली व्हावं लागेल. हमें क्या करना पड़ेगा? काय करावं लागेल? अपने सिंहासन छोड़ना पड़ेगा, आपलं सिंहासन सोडावं लागेल, अपनी महिमा छोड़ना होगा, आपली महिमा सोडावी अपने लागेल, वैभव को छोड़ना होगा, वैभव सोडावं लागेल, और लोगों के लिए आणि लोकांसाठी सेवा करने के लिए तैयार हो। सेवा करण्यासाठी तयार व्हावं लागेल. भूखे बैठे हुए लोग, लोक उपाशी बसलेत,
पंक्ति में बैठे हुए लोग पंक्ती पंक्तीने बसलेत, इंतजार कर रहे हैं वाट पाहत आहेत कब कौन लेके आएगा. कोण घेऊन येणार आहे. 20,000 लोग हैं साहब 20,000 लोक आहेत और 12 चेले हैं. आणि शिष्य 12. लोग तो भूखे बैठे हैं. लोक तर उपाशी बसलेले आहेत. चेले चाहिए शिष्य हवेत परोसने के लिए. वाढण्यासाठी. आज भी लोग इंतजार कर रहे हैं. आजही लोक वाट पाहत आहेत. वाघोली में 2 लाख से ऊपर संख्या है. वाघोलीची संख्या लोकसंख्या 2 लाखांपेक्षा अधिक आहे. बैठे हुए हैं, बसलेले आहेत, इंतजार कर रहे हैं वाट पाहत आहेत कौन चेला आएगा कोण शिष्य येईल जो मुझे आत्मिक जीवन की जो रोटी है, प्रभु यीशु जो जीवन की रोटी है वो मुझे खिलाए. आणि जो माझे आत्मिक जे येशू म्हटलेली भाकर मला खाऊ घालेल. और ये काम आणि हे काम सिर्फ चेले कर सकते. फक्त शिष्यच करू शकतात. चेले कर सकते. शिष्य करू शकतात. चेलों के अंदर वो तड़प होना है. आणि शिष्यामध्ये ते ओढ असायला हवी, तड़प होना है. ती तडप असायला जो हवी. यीशु ने मुझे दिया जे येशूने मला दिलंय वो लोगों तक मुझे देना है. ते लोकांपर्यंत मला द्यायचंय. आमेन. जीवन की रोटी के बारे में गाना है ना. तू मेरे जीवन की. दादा आप हेल्प करेंगे. तू मेरे जीवन की रोटी है. तू माझ्या जीवनाची भाकर आहे. तू मेरे जीवन का जल है. तू माझ्या जीवनाचं जल आहे. तू है. तू आहे. ये मुझे खाने के लिए नहीं है. हे मला खाण्यासाठी नाहीये, ये लोगों तक पहुंचाना. हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. पड़ोसी को बोलना जीवन की रोटी लोगों तक पहुंचाना है. यीशु ने पहुंचाई. येशूने पोहोचवली वो रोटी बनकर इस संसार आणि में तो आया. भाकर बनून या जगामध्ये आला और वो कह रहा है आणि तो म्हणतोय जीवन की रोटी मैं हूँ. जीवनाची भाकर मी आहे. जीवन की रोटी मी जीवनाची भाकर आहे. मैंने खा ली. मैंने खा ली. मी खाल्ली, मैं तृप्त हो गया. मी तृप्त झालो. और यीशु कह रहा है आणि येशू म्हणतो ये ले हे घे और रोटी को पहुंचा. आणि लोकांपर्यंत दे. आनंद की रोटी आपके पास है. शांति की रोटी आपके पास है. चंगाई की रोटी आपके पास है. बरकत की रोटी आपके पास है. आपके पास है. ताजगी आपके पास है. ताजगी आपके पास है. ताजगी आपके पास है. प्रेम आपके पास है. ये रोटियां तो हैं और क्या है. वो पहुंचाना है. आणि ह्या भाकरी आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. आप पहुंचाएंगे. तुम्ही पोहोचवणार का. देखेंगे समय मिला तो जरूर पहुंचा देंगे. बघू वेळ मिळाला तर नक्की पोहोचू. लोग बसले. लोक बसलेले आहेत. पंडित दादा जब भी खाना बनता तो खाना बनाते हमारे पंडित दादा पूछते कितने बजे तक. कितने बजे तक. जेव्हा ते जेवण बनवतात विचारतात किती वाजेपर्यंत. यहाँ लोग भूखे बैठे हैं. इथं लोक उपाशी बसलेले आहेत. कितने बजे तक आएंगे. किती वाजेपर्यंत याल. भूखा हूँ. उपाशी आहे. कितने बजे तक आएंगे साहब. किती वेळ कधीपर्यंत याल. आ रहा हूँ. येतो. मूर्छित होने से पहले पक्का आऊंगा. चक्कर येण्याच्या आधी पहिला पक्का आऊंगा. चक्कर येण्याच्या अगोदर येईल नक्की. इसलिए यीशु कह रहा है. म्हणून येशू म्हणतो यीशु के लिए सेवा आपको मुझे करना है. येशू साठी सेवा तुम्हाला आणि मला करायची आहे. यूहन्ना 12:26 में लिखा है योहान 12:26 मध्ये लिहिलंय यदि कोई मेरी सेवा करे. जर कोणी माझी सेवा करतो. यदि मैं उसने एक शर्त की आणि जर असं म्हटलेलं आहे. जर याचा अर्थ एक त्या ठिकाणी अट आहे. जबरदस्ती नहीं है. कुणाला जबरदस्ती नाहीये. बोलो जबरदस्ती नहीं है. जबरदस्ती नाहीये. जोर से बोलो जबरदस्ती नहीं है. पड़ोसी की ओर देखो बोलना जबरदस्ती नहीं है. जोर से बोलो जबरदस्ती नहीं है. यदि कोई मेरी सेवा करे. जर कोणी माझी सेवा करतो. मेरे पीछे हो ले. आणि माझ्या मागे होतो. जहां मैं हूं जिथे मी आहे वहां मेरा सेवक भी होगा. तिथे माझा सेवकही असेल. यदि कोई मेरी सेवा करे. जर कोणी माझी सेवा करतो. यदि जबरदस्ती नहीं. यदि कोई मेरी सेवा करे. जर असं म्हटलंय जबरदस्ती नाहीये. वो पिता का आदर करेगा. तर तो पित्याचा मान करेल. वो पिता का आदर करेगा. तो पित्याचा आदर करेल. वो पिता का आदर करेगा. तो पित्याचा आदर इसलिए करेल. जो भी सेवा करनी आणि है म्हणून जी काही सेवा करायची इफिसियंस 6:6 के अनुसार इफिस 6:6 अनुसार मनुष्य को प्रसन्न करने वाली सेवा नहीं. मनुष्याला प्रसन्न करणारी सेवा दिखाने नाही. वाली सेवा नहीं. दाखवणारी सेवा नाही. मसीह के 10
समान मसीच्या ख्रिस्ताच्या दासाप्रमाणे मन से परमेश्वर की इच्छा मनापासून परमेश्वराच्या इच्छेनुसार हमें सेवा करना। आम्हाला सेवा करायची आहे. आमेन। कल से 3:24 में भी ये लिखा है कलसी 3:24 मध्ये पण हेच लिहिलं आहे कि हम प्रभु की सेवा आनंद से करें। की आम्ही परमेश्वराची सेवा आनंदाने करावी. हम परोसने वाले लोग हैं आम्ही वाढणारे लोक आहोत और ये सेवा करने के लिए प्रभु ने आज्ञा किया है। आणि ही सेवा करण्याची आज्ञा प्रभूने आम्हाला दिली आहे. सुनिए, ऐका, चेलों को बोला, शिष्यांना म्हटलं, प्रभु ने तोड़ के दिया। प्रभूने तोडून दिलं. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? आज्ञा करी, आज्ञा 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 आज्ञा. है। चेले क्या करते हैं? शिष्य काय करतात? बोलो आज्ञा मानते हैं। आज्ञा पाळतात. जो से बोलो आज्ञा मानते हैं। चेले गुरु की आज्ञा मानते हैं। शिष्य गुरुची आज्ञा पाळतात. गुरु ने क्या बोला? गुरुनी काय सांगितलं? ये तोड़ के दे रहा हूं, हे तोडून देतोय, लोगों तक पहुंचा दे। लोकांपर्यंत पोहोचव. अब गुरु को नहीं बोलना, आता गुरुला नको म्हणू, कल से तेरे साथ चल रहा हूं, मेरे को पहले भूख लगी, पहले मैं खा लूं क्या? कालपासून तुझ्या सोबत चाललोय, मला आधी भूक लागली, मी खाऊ का? पहले मैं खा लेता प्रभु। आधी मी खाऊन घेतो प्रभु. एक तो भूख लगी और मासे भी तूने इतने बढ़िया तले प्रभु कि मजा आ रहा, वो आणि भूक एक लग तर रही भूक लागली आणि मासे एवढे चांगले तळलेले आहेत की मला आणखी भूक लागली. अब मैं भूखा हूँ प्रभु। मी भुकेला आहे प्रभु. मैं खाल्ला तो चलेगा नहीं क्या? मी खाल्लं तर नाही चालणार का? अगर परोसता चक्कर आके गिर गया तो? आणि वाढता वाढता चक्कर येऊन पडलो तर? इसलिए पहले प्रभु मैं अपनी हेल्थ कॉन्शियस संभाल लेता हूँ, बाद में मैं आधी मी माझी तब्येत सांभाळतो, नंतर. प्रभु बोला, प्रभू म्हटला, मैं तुझे संभालूंगा, मी तुला सांभाळेन, तू लोगों को संभाल। तू लोकांना सांभाळ. मैं तुझे ताकत दूंगा, मी तुला ताकद मैं देईन, तुझे चंगाई दूंगा, मी तुला आरोग्य देईन, मैं तुझे परिश्रम करने के लिए तेरे ऊपर हाथ रखूंगा, मी तू परिश्रम करावेत म्हणून तुझ्यावर हात ठेवीन, तू चिंता मत कर, तू काळजी करू तू नको, लोगों को खिला। लोकांना चार. वो आज्ञा मानते हैं, ते आज्ञा पाळतात. चेले आज्ञा मानते हैं, शिष्य आज्ञा पाळतात. चेले आज्ञा मानते हैं। शिष्य आज्ञा पाळतात. सुना आपने? चेले आज्ञा मानते ऐकलं हैं। का? शिष्य आज्ञा पाळतात. पड़ोसी को बोलना, चेले आज्ञा मानते हैं। चेलों ने क्या किया? शिष्यांनी काय केलं? आज्ञा को माना। आज्ञा पाळल्या. और आज्ञा मानना आणि आज्ञा पाळणं हमारे जीवन का उच्च दर्जा दिखाता है आमच्या जीवनाचा दर्जा उंच केलेला दिसतो परमेश्वर के सामने। परमेश्वरासमोर. मरकुस 10 अध्याय 43 से लेकर 45 तक। मार्क याचा 10वा अध्याय 43 ते 45. वो हमारा नाम को ऊंचा दर्जा करता है। तो आमच्या नावाचा दर्जा वाढवतो. सेवा दिखाना, सेवा करना प्रभु से प्रेम करने को दर्शाता है। आणि सेवा करणं हे देवावरचं आमचं प्रेम प्रगट करतं, प्रेम दर्शाता है। प्रेम दाखवतं. हम जो परोसने का काम कर रहे हैं ना, आम्ही जे वाढण्याचं काम करतोय ना, ये प्रेम दिखाता है। हे प्रेम दाखवतं. यूहन्ना 21:16। योहान 21:16. पतरस को पूछा, पेत्राला विचारलं. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, होय प्रभु, हाँ, मी आपणावर प्रेम करतो, बहुत प्यार करता हूँ प्रभु। हे आपणाला ठाऊक आहे. हाँ, आपको मालूम है ना मैं प्यार करता हूँ। हाँ, त्याने त्याला म्हटले, यीशु ने कहा, माझी मेंढरे पाळ. वो कितना प्यार करता है। किती प्रेम करतो. योहान पतरस के पास प्रभू गया, जिंदा हुआ मरने के बाद तीसरे दिन। आणि मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन तो त्या ठिकाणी गेला पतरस के पास गया, आणि त्याच्याकडे गेला. हाँ जी कैसे हो? हा, कसा आहेस? मैं उठ गया, जिंदा हो गया मैं। मी उठलो मरणातून, जिवंत झालो. देख हाथ लगा, बघ, हात लावून बघ, जिंदा हो गया मैं। मी जिवंत झालो. अच्छा, हाँ प्रभु जी, मैंने देखा प्रभु, तुझको बात कर रहा हूँ मैं। हा, मी बघितलं प्रभू, तुला मी बोलतो. अच्छा, प्रभु पूछ रहे हैं, तू मुझसे प्यार करता है? आणि प्रभू, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? हाँ जी प्रभु, कितना प्यार करता है। हो प्रभू, मी खूप प्रेम करतो. तू मस्करी नको करू, हाँ प्रभु, तुला माहिती, मस्करी नको करू, मजाक मत कर प्रभु, मैं बहुत प्यार करता तुझसे। आणि मस्करी नाही, मी खरंच खूप प्रेम करतो और तुझ्यावर, तुझे मालूम भी है ना प्रभु। आणि तुला माहिती पण आहे ना प्रभू. अच्छा, तू मुझसे प्यार करता है? हा, ठीक आहे, तू माझ्यावर प्रेम करतोस एक ना. काम कर, एक काम कर, मेरे भेड़ों को चरा, माझी मेंढरे पाळ. मेरी भेड़ों को चरा। माझी मेंढरे पाळ. सुनिए, ऐका, प्रेम सेवा मेरे प्रेम
परमेश्वर से मेरा प्यार है ये दर्शाता है। आणि सेवा करणं हे परमेश्वरावर माझं प्रेम आहे हे दर्शवतं. हम प्रभु से प्यार करते हैं, आम्ही प्रभूवर प्रेम करतो, खुदा से प्यार करते हैं, परमेश्वरावर प्रेम करतो और ये दर्शाता है आणि हे दाखवतं कि मैं प्रभु की सेवा कर की रहा मी प्रभूची सेवा करतो, हूं, खुदा की सेवा कर रहा परमेश्वराची सेवा हूं। करतो. ये एक चिन्ह है, एक साइन है। हे एक चिन्ह आहे. मैं प्रभु की आराधना करता हूँ, मी देवाची आराधना करतो. ये चिन्ह है। हे चिन्ह आहे. मैं मीडिया टीम में काम कर रहा हूँ, मी मीडिया टीम मध्ये काम करतो, मैं कैमरे चला रहा हूँ, मी कॅमेरा चालवतो, अब मैं ये बजा रहा हूँ, मी हे वाजवतो, मैं ये बजा रहा हूँ, हे मी वाजवतो, मैं गाने गा रहा मी हूँ, गीत गातो, मैं प्रभु की आराधना करने के मी लिए देवाची आराधना करण्यासाठी ये येतो. दिखाता है हे दाखवतं हम प्रभु से प्यार की आम्ही करते हैं, देवावर प्रेम करतो, हम प्रभु से प्यार करते हैं, आम्ही देवावर प्रेम हम करतो, खुदा से प्यार करते आम्ही हैं, परमेश्वरावर प्रेम करतो, हम प्रभु से प्यार करते हैं, आम्ही प्रभूवर प्रेम करतो. ये दिखाता है। हे दाखवतं और इस प्रेम से मुझे कोई विभक्त नहीं कर आणि सकता, या प्रेमापासून मला कुणीही विभक्त करू शकत प्रभु की नाही. सेवा से मुझे कोई विभक्त नहीं कर सकता। देवाच्या सेवेपासून मला कुणी विभक्त करूच शकत न नाही. मृत्यु, न जीवन, न भविष्य, न वर्तमान, कोई मुझे अलग नहीं कर ना सकता, मृत्यू ना जीवन ना भविष्य ना भूतकाळ मला काहीच त्याच्यापासून वेगळं करू कोई शकत अलग नहीं कर सकता, कुणी मला विभक्त करू शकत नाही. क्योंकि मैं प्रभु के प्यार में इतना डूबा हुआ हूँ, जो मुझे प्रभु बोलेगा कठिन से कठिन काम वो करने के लिए कारण मैं मी तैयार हूं। देवाच्या प्रेमामध्ये एवढा आकंठ बुडालेलो आहे की जे काही प्रभू मला सांगेल ते सगळं काही मी करीन. प्रभु के लिए मरने के लिए तैयार है। प्रभूसाठी मारायसाठी तयार आहात का हो? अगले हफ्ते बताया चलेगा दादा? पुढच्या आठवड्यात सांगितलं चालेल का? अगर स्वर्गदूत भी आप आ गए रात को और पूछे मरने के लिए तैयार है क्या भाई, आणि स्वर्गदूत आले आणि रात्रीतून विचारलं मारायला तयार आहे का? थांब जरा बायकोला विचारतो मग सांगतो। हम प्रभु के लिए मरना मतलब शरीर में मरना है, आम्ही प्रभूसाठी मरणं म्हणजे शरीरामध्ये मरणं आहे और प्रभु के लिए जीना है, आणि प्रभूसाठी जगणं आहे. प्रभु के साठी जीना है। प्रभूसाठी जगणं आहे. इसलिए पौलुस कहता है आणि म्हणून पाऊल म्हणतो मैं ख्रिस्तासाठी मेलेलो आहे, पण मी काय करत आहे, ख्रिस्त मसीह मेरा शरीर मरा हुआ है, माझं हे शरीर मेलेलं आहे, मेरी अपेक्षाएं मरी हुई है, माझ्या अपेक्षा मेलेल्या आहेत, मेरा इच्छाएं मरी हुई है, माझ्या इच्छा मेलेल्या आहेत, लेकिन यीशु के लिए इच्छाएं जागृत है। पण येशूसाठी इच्छा जागृत आहेत. यीशु की अपेक्षा करने के लिए मेरी इच्छाएं जागृत है। येशूवर अपेक्षा ठेवण्यासाठी माझ्या इच्छा जागृत मैं आहेत. रोज मरता हूँ मी रोज मरतो लेकिन यीशु के लिए जीता पण हूँ, येशूसाठी जगतो, यीशु के लिए जीता हूँ, येशूसाठी जगतो, यीशु के लिए जीता हूँ। येशूसाठी जगतो. 6 जुलाई 1998 आणि 6 जुलै 1998 प्रभु ने बुलाया प्रभूने बोलावलं और कहा आणि म्हटला मैं तुझे मनुष्य को पकड़ने वाला बनाऊं, मी तुला मनुष्याला पकडणारा करीन. उठ उठ मेरे पीछे हो ले, माझ्या मागे ये, मेरे पीछे हो ले। माझ्या मागे ये. प्रभु को मैंने अपना उस दिन समर्पण किया, अपना समर्पण किया। आणि प्रभूला मी माझं समर्पण केलं. प्रभु फिर मैं खाऊंगा क्या, प्रभू मग मी काय खाणार? ना मेरे पास नौकरी है, माझ्याकडे नोकरी नाही नौकरी नहीं तो कोई छोकरी नहीं देगा, आणि मग नोकरी नाही तर कोणी छोकरी देणार नाही कोई अपने पास देखेगा भी नहीं, आणि कुणी माझ्याकडे बघणारही नाही. और लोग पूछेंगे क्या काम करता है, आणि लोक विचारतील काय कामाला आहे. सब आप लोग काम करते हैं। सतीश भाई को पूछा क्या काम करते हैं, आणि सतीश दादाने विचारलं काय काम करतो. मैं IT सेक्टर में हूँ। मी IT सेक्टर मध्ये आहे. जब वो सरिताई को देखने गए आणि जेव्हा ते सरिताईला पाहायला गेले तभी वहाँ पूछा आप क्या काम करते हैं, तेव्हा त्यांना विचारलं गेलं की काय काम करता. दादा अच्छे काम करते थे। आणि दादा चांगलं काम करत होते. हम सबसे पहले क्या पूछा जाता है आणि सगळ्यात अगोदर काय विचारलं जातं जब छोकरी देखने जाते हैं, जेव्हा मुलगी बघायला जातो? काम क्या करता है, काय काम करतो? गवर्नमेंट सर्वेंट है गव्हर्नमेंट सर्वंट आहे का? या कोई हमाली का काम कर रहा है, का हमालीचं काम करतो? हमाली वाले को कोई नहीं देता, हमालीवाल्याला कुणी देत नाही. और जो काम नहीं करता उसको कोई नहीं देता, आणि ज्याला जो काम करत नाही त्याला कुणी देत नाही और देव पण नाही। आणि देऊही नाही. अपना अपनी खा सकता तो उसको क्या स्वतः खिला, नाही स्वतःच खाऊ शकत दुसऱ्याला काय चालणार? देव नाही। देऊ नाही. जो काम करने वाला है प्रभु उसी को देता आणि है। जो काम करणार आहे ना प्रभू त्यालाच देतो. मैं क्या बोलूं, मग मी काय म्हणणार? मैं प्रभु की सेवा करता हूँ। मी देवाची सेवा करतो. हाँ? ये कौन सी सेवा है, सतीश दादा को पेमेंट मिलता है, सतीश दादांना पगार मिळतो, आपको पेमेंट मिलती है, तुम्हाला पगार मिळतो, बिजनेस करते पैसा मिलता है। व्यवसाय करता पैसा मिळतो. अब मैं क्या बोलूं कितना मिलता है, आता मी काय सांगू किती मिळतं? एक मन है अधिकारी, क्या अधिकारी बिन 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 पगारी फुल अधिकारी. बिन पगारी फुल अधिकारी।
प्रभु के राज्य वैसे ही है, आणि प्रभूचं राज्य असंच आहे, फुल अधिकारी है फुल अधिकारी आहे पर बिन पगारी है. पण बिन. आपको मालूम, तुम्हाला माहिती आहे का, संसार की दृष्टि में बिन पगारी होगा, लेकिन उसके लिए पूरा स्वर्ग है. जगाच्या दृष्टीने बिन पगारी असेल पण प्रभूच्या दृष्टीने खूप मोठा आहे. उसके लिए पूरा स्वर्ग है. त्याच्यासाठी अख्खा स्वर्ग आहे. उसके लिए स्वर्ग खुलते हैं, त्याच्यासाठी स्वर्ग उघडतात, स्वर्ग खुलते हैं. स्वर्ग उघडतात. प्रभु ने बोला, प्रभू म्हटला, मैं तेरे लिए स्वर्ग खोलूंगा. मी तुझ्यासाठी स्वर्ग उघडीन. आकाश कपाटे उघडून 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 रुका सके तो रुका के दिखा मेरी बरकत. आणि आकाश कपाट उघडून तुला देईन आणि थांबवू शकत असतील तर थांबव. प्रभु को बोला, आणि प्रभूला म्हटलं, काय खाणार, काय खाणार, काय पिणार, काय पिणार, चिंता मत कर, चिंता करू नको, वो मेरा काम है. ते माझं काम आहे. 1998 को उसी वाणी को सुना 1998 ला तीच वाणी ऐकली और प्रभु को पकड़ा आणि प्रभूला पकडलं और लोगों की परोसने का काम आणि करता. लोकांना वाढण्याचं काम सुरू केलं. आज भी वही काम कर रहा है. आजही तेच काम करतो, लोगों को परोसने का काम कर, लोकांना वाढण्याचं काम करतो. बढ़ाना और उन्नति देने का काम, बरकत उन्नति- देने का काम उसका है. उन्नती बरकत देण्याचं काम त्याचं आहे. पत्र जाला धो रहा है, पेत्र जाळं धुतोय, खड़ा हुआ जाला, निराशा है. निराशा आहे, रात भर लेस काम केला साहब, कुछ नहीं मिला. रात्रभर काम केलं काहीच मिळालं नाही 24 घंटा कर रहे हैं साहब, कुछ नहीं मिल रहा. आणि 24 तास करतो काही मिळत नाही. इतकी मेहनत करतो, जेवढा पाहिजे तेवढा भेटतच आणि नाही. एवढी मेहनत करून जेवढं हवं तेवढं मिळतच नाही. क्या करे साहब, तकलीफ हो रहा है. काय करायचं. पेत्रस भी वही कर रहा है. पेत्रही तेच करतो. प्रभु ने देखा, प्रभूने पाहिलं, आंखों में नींद नहीं है, डोळ्यात झोप नाहीये, बहुत मेहनत करके आया है. खूप मेहनत करून आलाय. पत्रस एक काम करते हैं, पेत्र एक काम करूया, चल तेरी नाव ले ले अंदर. चल तुझी नाव घे आतमध्ये. प्रभु बैठ गए. प्रभू बसले. प्रभु बोला, खोल में गहराई में ले चल. प्रभू म्हटलं खोलात घेऊन चल. हाँ जी ले चलता हूँ. हा घेऊन चलतो. गहराई में आ गए. आणि खोलामध्ये आले. प्रभु बोले, जालों को यहाँ पे डाल दो. प्रभू म्हटलं जाळं इथे टाक. दावी डालो, बाएं डालो. प्रभु बोले, यहाँ डाल दो. आणि प्रभू म्हटलं इथे टाक. उन्होंने जाला डाला. आणि जाळं टाकलं. क्या हुआ मालूम? काय झालं माहितीये? आपको मालूम है आगे क्या हुआ? तुम्हाला माहिती आहे पुढे काय झालं? आपको बताने की जरूरत नहीं तुम्हाला सांगायची गरज नाही. है ना. प्रभु ने बरकत दिया. आणि प्रभूने बरकत दिली. पतरस ने प्रभु को देखा. पेत्रने प्रभूला पाहिलं. प्रभु मैं पापी हूँ, प्रभु मी पापी आहे, मुझसे दूर हो जा. माझ्यापासून दूर राहा. वो समझ गया प्रभु है, तो समजला की हा प्रभू आहे, उद्धार करता हा परमेश्वर. तारण करता प्रभू आहे. प्रभु ने बोला, प्रभू म्हटला, मेरे बेटे, माझ्या मुला, आज से तू मछली को नहीं मनुष्य को पकड़ने वाला बने. आजपासून तू मासे नाही मनुष्य धरणारा होशील. आज से मनुष्य को तू पकड़ेगा. आजपासून तू मनुष्याला धरशील. और हम देखते हैं पतरस ने सुसमाचार लेकर आया, हमको पकड़ लिया. आणि आम्ही पाहतो की पेत्र सुवार्ता घेऊन आला आणि आम्हाला पकडलं. आप और मैं परमेश्वर के सहकर्मी हैं. तुम्ही आणि मी परमेश्वराचे सहकारी आहोत. क्या आप परमेश्वर के लिए काम करने के लिए तैयार हैं? आपण परमेश्वरासाठी काम करण्यासाठी तयार आहोत का हो? लोग बैठे हुए हैं लोक बसलेले आहेत पंक्ति में, पंक्त्यांमध्ये, परोसने का काम. वाढायचं काम करायचंय. और परोसने का काम अच्छा नहीं है. आणि वाढण्याचं काम फार काही चांगलं नाही. क्यों? मैं बात समझाता हूँ. का मी सांगतो, लोग बहुत बोलते हैं. लोक खूप बोलतात. पडोसीला जास्त दिला, जास्त पीस दिला, और मला शेजाऱ्याला जास्त पीस दिले, मला आपल्या कुटुंबियांना बघा कसं देतोय, आपल्या कुटुंबाला बघा कसं देतोय, कसं पीस देतोय, कसं पीस देतोय, और आम्हाला आतून काढून काढून ते जडालेले देतोय. आणि आम्हाला जळालेलं देतोय. परोसने का काम सोपा नहीं है. पर ते वाढायचं काम फार सोपं नाहीये. लोग नाम रखेंगे, लोक नावं ठेवतील शर्मंदगी का नाम रखेंगे, लज्जित नाम रखेंगे. आणि लाजीरवाणं असं नावं ठेवतील. पता नहीं लोग कब क्या बोल रहे हैं. माहित नाही लोक कधी काय बोलतील. आप पीछे ना हटें. तुम्ही मागे वळू नका. हमें यीशु ने बुलाया है, जर येशूने बोलवले ना, लोगों ने नहीं बुलाया. लोकांनी नाही बोलवलं. लोगों ने नहीं बुलाया. लोकांनी नहीं हमें बोला. यीशु ने बुलाया है परोसने के लिए. हम वही करेंगे जो खुदा बाप ने बोला. आणि आम्हाला येशूने बोलवले वाढण्यासाठी. आम्ही तेच करणार जे आम्हाला आमचा येशू सांगतो. परोसने का काम आसान नहीं है. वाढण्याचं काम सोपं नाहीये. परोसने का काम आसान. सोपं नाहीये. आप लोगों के बोलने से चले जाएंगे लोकांच्या बोलण्याने निघून जाणार या परोसने का काम करेंगे. का वाढण्याचं काम करणार. आप निर्णय ले. निर्णय तुम्ही घ्या. आपको मुझे खिलाना है. तुम्हाला आणि मला वाढायचंय, चारायचंय. लोग भूखे, लोक उपाशी आहेत. आइए आंखें बंद करें. या आपले नेत्र बंद करूया. और ये इच्छा से होना है, आणि हे स्वइच्छेने होणं आहे. ये जबरदस्ती नहीं है. हे कुठली जबरदस्ती नाहीये.
ये यहाँ पे इच्छा है, या ठिकाणी इच्छा आहे, यहाँ पे प्रभु से प्यार करना या है, ठिकाणी प्रभूशी प्रेम करणं आहे. आज समर्पण करे प्रभु को. आज प्रभूला समर्पण करूयात. यीशु को परोसने वाले लोग चाहिए. येशूला वाढणारे लोक हवेत. क्या आप बनेंगे? तुम्ही बनणार का? और रोटियां और मछलियां त्या भाकरी ते मासे लोगों तक पहुंचाने के लिए लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक एक व्यक्ति तक पहुंचाना है. एक एक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं आहे. वो खाकर तृप्त हुए कि नहीं ये जानना है. ते खाऊन तृप्त झाले किंवा नाही हे जाणून घ्यायचं आहे. अंदर से काम करना है, आतून काम करायचं आहे, नम्रते से काम करना है. नम्रतेनं काम करायचं आहे. यीशु के साथ मिलकर काम करना. येशूच्या सोबत मिळून काम करायचं आहे. वो कितने धन्य लोग हैं जो जिनके साथ में यीशु काम करता है. ते किती धन्य लोक आहे ज्यांच्या सोबत येशू काम करतो. मार्कुस में लिखा है, मार्क मध्ये असं लिहिलंय, यीशु के वचन वो सुना रहे थे. येशूची वचनं ते सांगत होते. संसार में जाकर जगामध्ये जाऊन वहाँ लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, यीशु उनके साथ काम करता है. येशू त्यांच्या सोबत काम करतो. यीशु साथ में काम करता है. येशू सोबत काम करतो. हम कितने धन्य हैं आम्ही किती धन्य आहोत कि यीशु चुप नहीं बैठता, की येशू शांत बसत नाही, वो मेरे साथ काम तो करता है. माझ्या सोबत काम करतो. अगर यीशु काम करता है आणि जर येशू काम तो करतो मैं चुप नहीं बैठ सकता. तर मग मी शांत नाही बसू मैं शकत. यीशु के साथ काम मी करूंगा. येशूच्या सोबत काम करणार. आइए हम आज यहाँ निर्णय लेकर जाएं. आज आम्ही हा निर्णय घेऊन जाऊयात हमें कुछ करना की है. आम्हाला काहीतरी करायचंय. प्रभु ने चेलों को आज्ञा करी, प्रभूने शिष्यांना आज्ञा केली, जा सारे सृष्टि में जाकर सुसमाचार की घोषणा जाऊन करो. सर्व सृष्टीला या सुवार्तेची घोषणा करा. इस संसार में थके हुए लोग हैं, या जगामध्ये थकलेले लोक आहेत, पापों में डूबे हुए लोग हैं. पापामध्ये बुडालेले लोक आहेत. उनके पास तक जीवन की रोटी लेके जाना है, त्यांच्यापर्यंत जीवनाची भाकर घेऊन जाणं आहे, जीवन का पानी लेकर जाना है. जीवनाचं पाणी घेऊन जाणं आहे. जो हमें मिला है हम तक सीमित नहीं जे रखना. आम्हाला मिळाले ते आमच्या पुरतं मर्यादित न ठेवता, लोग बैठे हुए हैं. जे लोक बसलेले आहेत, सुनिए, मैं आपसे कहना चाहता हूँ, लोग बैठे हुए हैं. ऐका मी तुम्हाला सांगू इच्छितो की लोक बसलेले आहेत. अगर इनको रोटी और पानी नहीं मिला, ये खड़े हो जाएंगे और आत्महत्या और में निकल जाएंगे. आणि जर यांना भाकर आणि ते पाणी वेळेत मिळालं नाही तर ते आत्महत्या करतील, ये निराशाओं में डूब ते जाएंगे. निराशांमध्ये जातील, ये अपने जीवन को खत्म कर ते आपलं लेंगे. जीवन संपवतील. इसलिए जब तक वो बैठे हुए आणि हैं, म्हणून जोपर्यंत ते बसलेले आहेत, पहुंच जाए रोटी और मछलियां और पानी लेकर. तुम्ही भाकर ते मासे आणि ते पाणी घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचा. देखिए आपकी बिल्डिंग में वो हैं. पहा तुमच्या बिल्डिंग मध्ये ते असतील, देखिए आपके गांव में हैं. तुमच्या गावात असतील, देखिए आपके काम पर हैं. तुमच्या कामावर असतील, देखिए आपके सहकर्मी हैं तुमचे सहकारी असतील, जिन्हें जरूरत त्यांना है, गरज वो आहे, बैठे हुए ते हैं, बसलेले वो आहेत इंतजार कर रहे आणि हैं वाट पाहत आहेत चेलों को आने का. शिष्यांची उन्हें येण्याची. आज्ञा, चेलों को आज्ञा मिली है. आणि शिष्यांना वो आज्ञा जाए, मिळाली, जा. वो जाए, जा. वो जाए. जा. और जब तक लोग बैठे हुए आणि हैं जोपर्यंत लोक बसलेले आहेत उनको वो परोसे. त्यांना वाढा. अगर ये उठ गए आणि जर ते उठले तो भयानक हो सकता है जीवन. तर त्यांचं जीवन भयानक होऊ शकतं. जो प्रभु के लिए काम करता है जे प्रभूसाठी काम करतात वो तारों के समान ते चमकेंगे. ताऱ्याप्रमाणे चमकतील. शायद आपकी चमक आज कोई पहचान ना पाए, कदाचित तुमची चमक अजून कोणी ओळखलेली नाहीये, लेकिन मेरा यीशु चमकाएगा. पण माझा येशू तुम्हाला चमकवेल. आइए प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करू. बद्दल पिता आम्ही तुझे आभार मानतो आणि स्वर्गीय देव बापा तू प्रत्येकाला या ठिकाणी घेऊन आलास त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू तू आमची प्रत्येकाची भेट घेतलीस वचनाच्या द्वारे. पिता परमेश्वर देव बापा आम्हाला तो आशीर्वादित केलास त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि खरोखर पिता परमेश्वर बापा आज कित्येक लोक आहेत की पिता परमेश्वर बापा ते वाट पाहत आहे. कोणी आजारानं, कोणी आर्थिक समस्यानं, कोणी निराशानं, कोणी वेगवेगळ्या परिस्थितीनं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि ते वाट पाहत आहेत. आज प्रिय देव बापा या मंडळीला
आणि पिता परमेश्वर जे भाऊ बहीण आज तुझ्या सहभागितेमध्ये बसलेले आहेत, अशा प्रत्येकाला पिता परमेश्वर तुझा शिष्य म्हणून तू निवडलेला आहेस, त्या सेवेचं पात्र बनव पवित्र दे बापा. हो धन्यवाद करतो परमेश्वर दे बापा, तुझी उत्तम आणि ग्रहणी योजना समजून त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी सहाय मदत कर. पवित्र परमेश्वर दे बापा, तू सामर्थ्य देऊन ठेवलेलं आहे. पवित्र दे बापा, त्या सामर्थ्याचा उपयोग करण्यासाठी पिता ती कृती करण्यासाठी तू सहाय मदत कर आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव. आज धन्यवाद करतो परमेश्वर दे बापा, या उत्तम सहभागितेबद्दल तुझे आभार मानतो पवित्र दे बापा. आणि पुन्हा एक वार आम्ही म्हणतो प्रभू, आम्ही तुझ्यामध्ये विजयशाली आहोत. आज प्रिय दे बापा, आपलं दर्शन पवित्र बापा, आपली पिता तू दिलेली सेवा ओळखून त्याप्रमाणे कृती करण्यासाठी सहाय मदत कर. पवित्र आत्मा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि होते तुझ्या नावाचं करू. धन्यवाद करतो प्रभू तुझ्या सेवकाबद्दल, त्यांच्याद्वारे तू मित्र बापा तू अद्भुत योजना मंडळीपर्यंत घेऊन आलास. सर्व गौरव तुला देत प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो पिता. आमेन.